Hello and good afternoon, everybody. Hello, hello, Pratibha ji, Pratibha ma'am. गुड Good आफ्टरनून afternoon. एवरीबॉडी। कैसे हैं आप सब लोग? बढ़िया है, बढ़िया है। नमस्कार। या आज हमारे वर्कशॉप का 8वां दिन है। 7 दिन हो चुके हैं और अभी तक मैं आशा करती हूँ कि अभी तक के जो भी सेशंस हमारे हुए हैं उसमें हमने जरूर कुछ ना कुछ सीखा भी होगा और इम्प्लीमेंट्स भी किए होंगे, क्योंकि हम लोग सीखते तो है बट हमारे लिए सबसे ज्यादा जरूरी रहता है इम्प्लीमेंट्स करना। तो हमको कोशिश करना है कि कुछ चेंजेस, कुछ बदलाव हमारे इसमें होनी चाहिए, अच्छे चेंजेस, है ना। तो जरूर मैं आशा करती हूँ कि इतने 7 दिन के जो भी सेशंस हमारे हुए हैं कि वो बहुत अच्छे से आपने गेन किए होंगे। और आज भी हमारे बीच में प्रतिभा मैम आए हैं और उनका भी आज बहुत जोरदार सेशन हमको मिलने वाला है और बहुत अच्छा मार्गदर्शन वो हमको करेंगे। तो महिलाओं के लिए ही वो स्पेशल कार्यरत रहते हैं। तो प्रतिभा मैम के बारे में मैं छोटा सा परिचय देती हूँ कि प्रतिभा मैम एक हैदराबाद से है, सिकंदराबाद से। और वो टैलेंट नेचर कोच भी है कि NSDC सर्टिफाइड मास्टर और ट्रेनर भी उन्होंने उन्होंने किया है। और 20 साल से HR एक्सेलेंस इन ट्रेनिंग इनका अनुभव है, 20 साल से उसमें वो कार्यरत है। और महिलाओं के लिए वो स्किल डेवलपमेंट एंड प्लेसमेंट स्किल इसमें वो कार्यरत है। अभी तक उन्होंने 10,000 उससे भी ज्यादा यूथ एंड वुमेन्स इनके लिए प्लेसमेंट और ट्रेनिंग भी उन्होंने दिए हैं। उनकी एक मी स्कूल नाम से एक ऑर्गेनाइजेशन अभी बनी है, जिसके ऊपर वो जो भी ऑलरेडी ट्रेनर्स है, जो भी मेंटर्स है, जो मास्टर्स है, उनके लिए ट्रेन द ट्रेनर जब हम बोलते हैं तो उनके लिए वो एक मी स्कूल नाम से उन्होंने एक ऑर्गेनाइजेशन जो खोला है, उसके ऊपर उनका भी काम चल रहा है। तो ये तो मेरे लिए बहुत छोटा सा इंट्रोडक्शन है। तो मैं चाहती हूँ कि प्रतिभा मैम ही बहुत अच्छे से हमको उनका इंट्रोड्यूस करके देंगे और अच्छे से हमको समझा के देंगे। तो AWPD के सभी मेंबर्स के तरफ से मैं प्रतिभा मैम का बहुत बहुत स्वागत करती हूँ और उनको रिक्वेस्ट करती हूँ कि आगे का सेशन वो हैंडल करिए। प्रतिभा मैम। नमस्कार पूजा जी एंड थैंक यू सो मच। आप सब लोगों को आज मुझे ये मौका मिल रहा है आप सबके साथ इंटरेक्ट करने का। और पूजा जी के माध्यम से आप लोग नागपुर से जुड़े हुए हैं, महाराष्ट्र से जुड़े हुए हैं, मतलब मराठीपन ये थे। ओके। नाइस। हाँ आज ही जी। पता चला है मुझे। अच्छा, तो मैंने आज के लिए सरप्राइज रखा। किसी किसी को अगर थोड़ा कहीं समझ में नहीं आ रहा है तो मैं मराठी में भी थोड़ा सा एक्सप्लेन कर सकती हूँ। यू कैन फील कंफर्टेबल, आप मुझे बता सकते हो अगर किसी को और मतलब होना चाहिए। तो मुझे बहुत अच्छा लगा आपका जो इनिशिएटिव है, जो आप चाह रहे हैं कि वुमेन एंटरप्रेन्योर्स जो फोटोग्राफी में है और ये भी प्रोफेशनली अपने आप को प्रेजेंट करना है। इसके लिए क्या इफेक्टिव तरीके अपनाने से उनको इसमें और प्रोफेशनली वो लोग सक्सेसफुल हो सकते हैं। द होल आइडिया इज यू हैव टू बी सक्सेसफुल, इजंट इट? वैसे सीखने को हम बहुत कुछ सीख सकते हैं, जानने को जानकारी भी ले सकते हैं, बट जब तक हम उसको उसमें सक्सेस नहीं दिखाई देगा हमको, तो अपना पूरा जो लर्निंग है वो सब उसका कुछ उपयोग नहीं होगा, इजंट इट? तो उसको हम कैसे सक्सेसफुल करना चाहिए, मैं आप लोगों को थोड़ा सा आज जो मेरे एक्सपीरियंस से है, जो मैं वुमेन एंटरप्रेन्योर्स को मैं ज्यादातर गाइड देती हूँ, उसके बारे में आपको बताती हूँ। मुझे क्विक, अभी कितने हैं रूम में, ऑडियंस कितने हैं पूजा जी? अभी 20 है, 20 हो चुके हैं। अच्छा। बट अभी धीरे धीरे बड़े आते ही, बाद में थोड़ा लेट भी होते हैं कोई। अच्छा, तो हम लोग सबसे पहले क्या करेंगे पूजा जी, ये जी जब जी। सब लोगों एक छोटा सा मेरा टिप ले लीजिए। फर्स्ट, एक छोटा सा आपके पास स्क्रिबल पैड्स तो होंगे आपके सामने, हाँ। उसमें आप क्या करिए, पहले तो आपका नाम। ओके। सेकंड पॉइंट इज आपको अनुभव कितने साल का है और वो किस में है। जैसे कि मैं बोलती हूँ मुझे 20 साल का है, 20 साल में मैं एंटरप्रेन्योर हूँ, ट्रेनर हूँ और लेक्चरर हूँ। ओके, 3।
जैसे आप बोलोगे मैं फोटोग्राफर हूँ या और भी कुछ काम किया होगा, वो भी होगा। तो उसको पहले तो आपका नंबर ऑफ ईयर्स, उसके बाद अगर 5 साल है तो 5 साल किस किस में है, वो हो गया थर्ड पॉइंट। अब फोर्थ पॉइंट क्या है, आप आगे क्या करना चाह रहे हैं। ओके, फोर्थ पॉइंट, आप आगे क्या है, आपका मतलब फ्यूचर में आप क्या बनना चाह रहे हैं, जिसकी वजह से आप इधर जुड़े हुए हैं, उसको लिंक करिए। ऐसा आप एग्जैक्टली 5 पॉइंट्स, और ज्यादा से ज्यादा 20-25 मिनट से ज्यादा आप उसको बोलना नहीं चाहिए। आप पहले लिख लीजिए, उसके बाद 20 सेकेंड्स, मिनट्स नहीं, 20 या 25 सेकेंड, मतलब 30 सेकेंड्स, आधा मिनट के अंदर, ज्यादा से ज्यादा 1 मिनट बोल सकते हो, आधा मिनट के अंदर आपको बोलने के लिए आना चाहिए। तो पहले आप 2 मिनट ले लीजिए सब लोग, नो प्रॉब्लम। इस बीच में यू कैन टेक 2-3 मिनट्स। आप अपने ही बारे में लिख रहे हो तो आप 1 मिनट में लिख दीजिए इसको, सिंपल सा पॉइंट वाइज लिखना है आपको। ओके, जैसे ही रेडी हो जाओगे आप हैंड्स रेज कर दीजिए। हेलो, सबका हो गया तो पूजा जी, अगर हैंड सबके रेज हो गया तो आप मेरे को बता देना। हाँ ठीक है ना। First of all, request everyone to on your camera क्योंकि समझ में नहीं आ रहा है ना इसमें। जिनका भी हुआ है उन्होंने अपना हैंड रेस करिए ताकि पता चले। सभी को टाइम देना है। श्वेता जी आपका हुआ है, श्वेता जी आप बताइए। गुड आफ्टरनून प्रतिभा मैम। हाय, माय नेम इज श्वेता हो साटू। गया है? नहीं, यस सबका मैम, हो आई गया हैव है? डन। ओके, अभी क्विकली विदाउट गिविंग एनी गैप, तो एक के बाद एक अपना इंट्रोडक्शन दे दीजिए। ओके, मैं सबको सुन रही हूँ।
हाँ बोलिए. Good afternoon, Pratibha ma'am. I am Shweta Sathone. I am a digital media expert. I am working in digital media. I have a 4 to 5 year experience in this field, and I want to become an expert in digital platform and successful labor in my business. Thank you. गुड आफ्टरनून प्रतिभा मॅम. मी श्वेता शिंगरूप फोटोग्राफर आहे आणि एक 16 वर्ष झाले मला फोटोग्राफीमध्ये काम करत आहे आणि मला अजून चांगल्या प्रकारचं फोटोग्राफर व्हायचं आहे. बेस्ट फोटोग्राफी शिकायची आहे आणि अजून व्हिडिओग्राफी पण शिकायची आहे. थँक्यू. जी आरती जी बोलिए. हेलो. बोलिए, आ रही है आपकी आवाज. जी मैम. हेलो प्रतिभा मैम. हेलो पूजा मैम. मेरा नाम आरती सिदार है. मैं छत्तीसगढ़ कोरबा से हूँ मैम, और मैं एल्बम डिजाइनिंग फोटोग्राफी ये करती हूँ. और मैं पिछले साल ही गणेश एकेडमी में प्रोफेशनल फोटो एल्बम डिजाइनिंग का ट्रेनिंग किया हुआ है, और मैं अभी भी एल्बम डिजाइनिंग का काम कर रही हूँ मैम. नेक्स्ट. हेलो मैम. मी जी वंदना जी भाग्यश्री बोलिए. मनोज. बोला 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 बोला. वंदना जी बोलिए. हॅलो मॅम. हॅलो प्रतिभा मॅम. गुड हा. आफ्टरनून. माझं नाव वंदना तडवीकर आहे. मी नागपूरलाच असते. मी फोटो अल्बम डिझाईन करते. मला 10 वर्ष झालेले आहे. मला यामध्ये आणखी नवीन नवीन शिकायचं आहे आणि आणखी छान डिझाईन करायची. जी भाग्यश्री. हॅलो मॅम. हॅलो. हा. माझे नाव भाग्यश्री मनोज शिंदे. मी नांदेडहून आहे. मी सध्या मॅडमकडे फोटो एडिटिंग करायले, एडिटिंगचा क्लास करायले, आणि मला उत्तम फोटो एडिटर व्हायचंय. थँक्यू मॅम. हॅलो. हा. हॅलो प्रतिभा मॅम. गुड आफ्टरनून. माझं नाव हर्षा राऊत आहे. मी पुण्यातनी आहे. मी 6 महिने झाले अल्बम डिझायनिंगचा काम करते आहे. मी प्रोफेशनल कोर्स केलाय 6 महिन्यापूर्वी, आणि आता मी आणखी शिकतच आहे. सब लोग कंप्लीट कर लिए पूजा जी? जी जी. और किसी को बात करना है? हॅलो मॅम. हाँ. हाँ. माझं नाव अश्विनी कुंदे. मी नाशिकवरून आले. मी फोटो एडिटिंग सध्या शिकते सरांकडे, पण प्रोफेशनल फोटो एडिटर मला व्हायचंय. थँक्यू. जी. मैं भी थोड़ा इंट्रोडक्शन देती हूँ. जी मेरा नाम पूजा है और मैं नागपुर से हूँ. मैं एक प्रोफेशनल वेडिंग एल्बम डिजाइनर हूँ. 10 साल से इस इंडस्ट्री से मैं जुड़ी हूँ. और इसके बाद जब डिजाइनिंग के बाद नागपुर में के गणेश एकेडमी हमने स्टार्ट की है, उसमें मैंने 2 साल HR डिपार्टमेंट भी हैंडल किया है. उसके बाद मैं ट्रेनिंग में आई हूँ और एल्बम डिजाइनिंग का मैं जो भी स्टूडेंट्स रहते हैं उनको एल्बम डिजाइनिंग का ट्रेनिंग देती हूँ. और अभी नेक्स्ट मेरी चाहत है कि मैं महिलाओं के लिए ऐसा कुछ करूँ कि ताकि जो मैंने अचीव किया कि मैं हर महिला तक वो पहुंचाऊँ. तो अगर पॉसिबल नहीं होता है कि एकेडमी में आके वो करेंगे या 2 महीने यहाँ पे देंगे, तो मैं ऑनलाइन क्लासेस में ऑनलाइन स्टार्ट करने का मेरा प्लान है. और जो भी बेसिक है या एडवांस है वो सब भी क्लासेस ऑनलाइन से मैं स्टार्ट करूंगी आफ्टर दिवाली. तो इस प्लानिंग में अभी मेरा प्लान चल रहा है. नमस्कार मॅम. और कोई है? नमस्कार मॅम. मी स्वाती पुलजर. मी एक व्यावसायिक फोटोग्राफर आहे. किड्स आणि मॅटर्निटी शूट मध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे, आणि समोर चालून मला याच्यात आणखी खूप काही शिकून
आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त त्याचा कसा पॉझिटिव्हली उपयोग करून घेता येईल याकडे मला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. नमस्कार. हाय, माझं नाव प्रज्योती गर्जे डमाळे. मी म्हणजे आताच फोटो एडिटिंगचा कोर्स केलाय, 2-3 महिने झाले आणि आताच पुढे करिअर करायचं आहे. चलिए, और कोई है? और किसी को बात करना है? हो गया? ठीक है ना? हाँ, ओके ना। अच्छा, मैं आप लोगों को फर्स्ट हम लोगों का आज का टॉपिक है प्रोफेशनल एटिकेट, हमें करेक्ट? प्रोफेशनल एटिकेट में आप सबको मैं एक बहुत इम्पॉर्टेंट महत्वपूर्ण चीज ये बताना चाहती हूँ। प्रोफेशनल एटिकेट में फर्स्ट ऑफ ऑल आता है इंट्रोडक्शन। इंट्रोडक्शन में आप अपने आप को, चाहे वो कौन सा भी लैंग्वेज आप यूज करिए, आपको कम से कम टाइम में सामने वाले के ऊपर आपका इंप्रेशन बना के रखना है। मैं आपको 2 या 3 उदाहरण देती हूँ, ओके, जिससे आपके बारे में सामने वाले को 1 मिनट के अंदर आप कैसे आपके दिमाग में इंप्रेशन डालोगे। मैं आपको एक एग्जाम्पल दे रही हूँ, ठीक है? जैसे कि मैं अपने बारे में इंट्रोडक्शन देना है, मैं मगर आप लोगों के जैसे इंट्रोडक्शन दे रही हूँ, मैं मेरा खुद का इंट्रोडक्शन नहीं दे रही हूँ। समझ में आया? मैं आप क्या है मैं उसका इंट्रोडक्शन दे रही हूँ, ठीक है? जैसे मैं बताऊंगी, मैं अभी एक जन ने बोला है मैं 10 साल का एक्सपीरियंस है, वो 10 साल किस में है एक्सपीरियंस? एल्बम डिजाइन। सबको एल्बम डिजाइनिंग में है जी। यहाँ पे एक्चुअली जितने इसमें भी। ज्यादा डिजाइनर्स है, वेडिंग एल्बम डिजाइनर्स और कुछ फोटोग्राफर्स भी हैं। अच्छा, ठीक है, ओके। अभी सुनिए, जैसे कि मैं बताऊंगी, मेरा नाम प्रतिभा है, मैंने शादी के बाद नागपुर में रहने आई हूँ। जब से मैं एल्बम डिजाइनिंग कर रही हूँ, मैंने ग्रेजुएशन पास किया है या 10th पास किया है। मैं अपने हस्बैंड के साथ एल्बम डिजाइनिंग कर रही हूँ। वैसे मैं पहले टीचर रहती थी, ठीक है? इसके लिए मैं ये वर्कशॉप में अपना एल्बम डिजाइनिंग को और अच्छे से करने के लिए डिजाइनिंग कोर्स, प्रोफेशनल कोर्स मैं गणेश एकेडमी में सीख रही हूँ, ओके? ये चीज आपका एजुकेशन, आपका इंटरेस्ट, आप पहले क्या करते थे, आगे क्या करने वाले, ये चीज आपको सिंपल तरीके से सामने वाले को बताना है। दिस इज फर्स्ट स्टेप। ये इंट्रोडक्शन में कभी भी आपका क्वालिफिकेशन क्या है, आपका इंटरेस्ट क्या है, आपका पैशन क्या है, आप कर क्या रहे हैं अभी, इससे क्या होता है सामने वाले के दिमाग में जो क्वेश्चंस होते हैं, जैसे बहुत लोगों ने आपने मुझे बताया कि आप लोग एल्बम डिजाइनिंग कर रहे हो, ओके, 10 साल से कर रहे हो, 5 साल से कर रहे हो, 3 साल से कर रहे हो, मगर ये आप मर्जी से कर रहे हो, आपको ये पसंद है, या हस्बैंड को हेल्प कर रहे हो, या पहले से आप ये चीज कर रहे थे, किसी ने भी नहीं बताया। ये मालूम होना बहुत जरूरी है। अगर आपको कोई भी चीज में सक्सेस होना है, या वो आप पैशन के जरिए कर रहे हो, या जरूरत की वजह से कर रहे हो, या आपको मतलब अब ये है तो यही करना है, यू नो, चॉइस नहीं है, ये मालूम करना बहुत जरूरी है, क्योंकि वो पर्सनालिटी के ऊपर उसका बहुत फर्क पड़ता है, आपके कॉन्फिडेंस के ऊपर उसका बहुत फर्क पड़ता है। क्योंकि जो मर्जी जो इंसान बहुत पैशन के साथ अगर करता है, अपने पसंद से उस चीज को चुना है, तो उसके काम में भी उसका दिखता है, उसके बोलने के स्टाइल में भी दिखता है, सामने वाले को जब आप इंट्रोड्यूस करोगे उसमें भी फर्क दिखेगा, आपका कन्विक्शन दिखता है। आपका कन्विक्शन यानी कि अरे ये इतना, ये पर्सन में ये काम को लेके इतना इंटरेस्ट है, तो जरूर ये अपना काम अच्छा करने वाली है, वो कमिटमेंट दिखता है। तो ये इंट्रोडक्शन जो चीज होता है बहुत इंपॉर्टेंट रोल प्ले करता है। उसको कभी भी आप उसको ऐसे कैजुअल मत लेना कि भाई हम कुछ भी बोल देंगे, बस नाम बता देना या क्या कर रहे हैं आप वो बता देना, उसको इंट्रोडक्शन नहीं बोलते हैं। यू आर गेटिंग द पॉइंट? इंट्रोडक्शन में मुझे आपका पूरा पूरा परिचय मिलना चाहिए, एक पर्सनालिटी दिखना चाहिए। यू आर गेटिंग द पॉइंट? तो ये हो गया आप लोगों के लिए पहला असाइनमेंट।
तो वो जब आप अच्छी तरह से आप लिख लोगे, जब पहला दिन आप लिखोगे कि आप पहले क्या करते थे, आपको क्या पसंद है, चाहे आपको फैशन डिजाइनिंग पसंद था, शायद आप कुछ करते थे, शायद अभी आप अपने हस्बैंड को सपोर्ट कर रहे हो, या पहले से ही आपको फोटोग्राफी पसंद था, आप अपने डैडी के साथ पहले करते थे, आप वही चीज कंटिन्यू कर रहे हो, पहले आप अपने स्टूडियो में कर रहे हैं, अभी आप डिजिटल एल्बम मेकिंग करना चाह रहे हो, ऐसे कुछ आपको अलग अलग कुछ तो होगा जो चीज आपको ऐड करना चाहिए। फिक्का दाल और सांबर में फर्क होता है ना, जब फिक्का दाल हम खाते हैं तो वरण भात जिसको बोलते हैं, और सांबर में जो होता है, सांबर सब लोग चख के खाते हैं, है ना। उसका रीजन क्या है, उसमें वेजिटेबल्स भी होता है, उसमें मसाला भी होता है, आमटी खट्टा भी होता है, तो यू लाइक टू हियर, खाने में भी अच्छा लगता है। वैसे ही हम जब किसी के बारे में सुनते हैं, वैसे सुनने में अच्छा लगना चाहिए और दिमाग में बैठ जाना चाहिए। अरे उस दिन उसने बताया था मेरे को, उसको है ना ये क्रिएटिव, वो पहले से अच्छा डिजाइनिंग करती थी, उसको अच्छा आर्ट में अच्छी थी, पेंटिंग में अच्छी थी, इसके लिए करना चाहती थी। वो पर्सन क्रिएटिव तरीके से कुछ ना कुछ कलाकारी जरूर करेगी। अरे वो पर्सन कह रही थी कि मैं बचपन से कुछ करना चाह रही थी, पर पहले शादी के पहले मुझे मौका नहीं मिला, अभी मुझे ये मौका मिल रहा है कि मैं ये सीख सक रही हूँ। तो इसमें क्या होगा, सामने वालों के दिमाग में आप इंप्रेशन डाल रहे हो। दिस इज वेरी इंपॉर्टेंट, ये झलकना चाहिए आपके पर्सनालिटी में। इंट्रोडक्शन इज नॉट ओनली नेम, नॉट ओनली व्हाट यू आर डूइंग द वर्क, आपका क्वालिफिकेशन को उसमें जोड़ दीजिए आप, ठीक है, और आप क्या कर रहे हैं, क्यों कर रहे हैं, उसको जोड़ दीजिए आप। तो ये एक कंप्लीट इंट्रोडक्शन होगा। तो आपका ये पहला असाइनमेंट है फॉर प्रोफेशनल एटिकेट। तभी आप में और एक हाउसवाइफ के इंट्रोडक्शन में फर्क दिखेगा। आपने अगर पूजा जी को सुना है, पूजा जी करते करते उन्होंने अपने आप को जो इंट्रोड्यूस किया है, मैं आंख बंद करके भी बोल सकती हूँ, उन्होंने बोला है कि वो कर रहे हैं, वो HR एडमिनिस्ट्रेशन भी देखते थे, उन्होंने अभी ऑनलाइन भी करना चाह रहे हैं, उनको एडिटिंग पसंद है। उन्होंने अपने बारे में, फिर उन्होंने 1 मिनट से ज्यादा भी टाइम नहीं लिया है, बट सीक्वेंस में स्टेप बाय स्टेप अच्छे से बोला है। तो जब ऐसा हम सुनते हैं तो इमीडिएटली हमको एक प्रोफेशनल लेडी एंड एक डोमेस्टिक, मतलब एक हाउसवाइफ में फर्क पता चल जाता है। सो दिस इज द फर्स्ट स्टेप। आपको अगर प्रोफेशनली सक्सेस बनना है, आपका लैंग्वेज, आपका थिंकिंग, आपका प्रेजेंटेशन मतलब आप अपने आप को सामने वाले को कैसे पेश करना चाह रहे हो, वैसे ही सामने वाला आपको देखेगा। मैं अगर बोलूंगी मैं प्रतिभा पुलिजाला हूँ, मैं हैदराबाद में रहती हूँ, मेरा हस्बैंड डेंटिस्ट है, मैं आज अभी यहाँ पे अटेंड करी हूँ, ये कर रही हूँ, मेरा घर इधर, मतलब उसमें कुछ प्रोफेशनल टच नहीं है। मैं सामने वाले को वही प्रेजेंट करना चाहिए जो वो सामने वाला मेरे को, मैं चाहती हूँ कि वो मुझे देखे। वो आपके हाथ में है, हाउ यू वांट टू प्रेजेंट योरसेल्फ। जैसे हम कुछ भी पकाते हैं, चाहे आप कुछ भी डाल देते हो, ऊपर से उसका गार्निशिंग अच्छा करते हो, उसका जो तड़का अच्छा दिखाते हो, है ना, उसको डेकोरेट करते हो, सामने वाले को अच्छा दिखाना चाहते हो। अब उसके अंदर क्या आपने डाला है उससे आपको मतलब नहीं है, ऊपर का डेकोरेशन जो रहता है, गार्निशिंग जो करते हैं, वो अच्छा होता है। सो दैट इज वेरी इंपॉर्टेंट। उतनी देर में 30 सेकेंड्स में, 1 मिनट में आपका पूरा लाइफ के बारे में सामने वाले को इम्प्रेस कर देना है। So this is the first step to your professional etiquette. Got it? Clear? Everybody is clear? सब लोग thumbs up करिए. Let me understand. Yes. अब second चीज क्या है, आप लोगों को इम्पोर्टेंट चीज, एक बार अपना पर्सनालिटी के बारे में आपको समझने के लिए, एकदम से किसी को भी समझ में नहीं आता है, ये बहुत बड़ा सवाल है। इसको आप पहले ऐसे राइटिंग के जैसा 1 पेज, 2 पेज, 3 पेज लिख लिए आपके बारे में। अगर आपको पहले प्रोफेशनली सक्सेस होना है तो आपको अपने बारे में, ये मैनेजमेंट स्टडीज में सिखाते हैं, जो भी MBA करते हैं बच्चों को उसमें सिखाते हैं, SWOT एनालिसिस बोलते हैं, SWOT। ओके, आपका SWOT मतलब SWOT, SWOT एनालिसिस बोलते हैं। S का मतलब होता है आपका स्ट्रेंथ, ओके, और आपका वीकनेस, ओके, और आपका दूसरे अदर्स मतलब, और दूसरे चीज क्या आप चाहते हैं, और दूसरे आपके पास क्या चॉइसेस हैं,
और थ्रेट, टी का मतलब होता है थ्रेट, मतलब आपको कौन से चीज से आपको एक भय है। मतलब जैसे कि अगर मैं अच्छा पेंट करती हूँ, मुझे डिजिटल सीखना है, ओके, मगर मुझे कंप्यूटर ही नहीं आता, वो मेरे लिए थ्रेट है ना। तो मुझे पहले कंप्यूटर सीखना पड़ेगा, फिर बाद में ऑनलाइन ये सीखना पड़ेगा। तो ऐसे हर एक इंसान के पास कुछ ना कुछ एक छोटा सा थ्रेट होता है। जैसे अगर आपको सब कुछ आता है, आप फेसबुक में नहीं है, आप डिजिटल मार्केटिंग में नहीं है, मतलब डिजिटल मार्केटिंग मतलब अपना खुद का, जब खुद लोगों को आप चाहते हैं आपका काम दिखाए, तो आप फेसबुक में नहीं है ना, व्हाट्सएप में आप अपना काम नहीं दिखा सकते हैं, आप यूट्यूब में नहीं है। ये चीज क्या है, आपके लिए एक भय है अंदर, अरे वो काम अच्छा कर रहे हैं तो वो अपना काम फेसबुक में दिखाते हैं, लोग उनको पहचानते हैं, वो यूट्यूब है, मेरे पास तो मैं नहीं कर सकती हूँ, ये आपका भय है। तो क्या है आपका भय और क्या है आपका स्ट्रेंथ, आपका स्ट्रेंथ किस चीज में ज्यादा है, वीकनेस किस चीज में है, ये चीज आपको स्वॉट एनालिसिस करना है। ठीक है, तो ये जब आप कर लोगे, आप पहले एज अ पर्सनालिटी आप कॉन्फिडेंट पर्सन बनोगे, अंदर से आप कॉन्फिडेंस आपका अच्छा मजबूत हो जाएगा। तो ये जब मैं इंट्रोडक्शन की बात कर रही हूँ, ये पहले, उसके पहले आपको ये करना है, अपना एक 3-4 पेज का एक कॉम्पोजिशन लिख लेना है, जिसमें आपका स्ट्रेंथ क्या है, आपका वीकनेस क्या है, आपका थ्रेट क्या है, और अदर्स और दूसरे अपॉर्चुनिटीज क्या है, कौन से चीज में आप अपना और चीज कुछ कर सकते हो। जरूरी नहीं है सब लोग फोटोग्राफी, ये और भी कुछ होता होगा जिससे आप और ज्यादा उसमें आपका स्ट्रेंथ ज्यादा है, वो अदर्स क्या है और क्या अपॉर्चुनिटीज आपके पास हैं जो आप कर सकते हैं मगर नहीं कर रहे हो। वो पूरा जब आप लिख लोगे ना, आपको दिमाग में क्लैरिटी आ जाएगा, आपका कॉन्फिडेंस मजबूत हो जाएगा, आपका कॉन्फिडेंस घड़ी घड़ी टटोलेगा नहीं। किसी का माइक ऑन है, आई रिक्वेस्ट देम टू कीप द माइक म्यूट। कोई है जिसका माइक ऑन है, क्या है आजू बाजू का आवाज उसमें आ रहा है, ओके थैंक यू। तो इसमें क्या है, आपको जब वो काम करोगे आप स्वॉट एनालिसिस करने के बाद, आपको एक क्लैरिटी आ जाएगा, आपका कॉन्फिडेंस बढ़ जाएगा। देन द थर्ड स्टेप, ये यहाँ सेकंड स्टेप क्लियर है आपको? कोई बोल सकता है व्हाट इज द सेकंड स्टेप? कोई भी एक जन जिसको पूरा समझ में आया है उसको डिस्क्राइब कर सकते हैं, सेकंड स्टेप क्या था? कोई भी बताइए। मैंने सेकंड स्टेप क्या बताया था? श्वेता जी आप बोलना चाहेंगे या स्वाति या कोई भी? हाँ, मैंने अभी जो सेकंड स्टेप बताया, फर्स्ट वाला तो इंट्रोडक्शन था, तो सेकंड वाला क्या समझाया था मैंने आपको? क्या करना है? एनालिसिस करना, स्वॉट एनालिसिस। स्वॉट एनालिसिस। तो स्वॉट एनालिसिस में क्या होता है? एस स्टैंड्स फॉर एस, स्ट्रेंथ, डब्ल्यू, वीकनेस, ओ, अपॉर्चुनिटी, टी, पैशन, थ्रेट। थ्रेट टी नहीं था, वो टी था, टी थ्रेट। थ्रेट यानी भय, कौन सा चीज से आपको डर है, ओके या ये चीज करना है आपको। सबको समझ में आ गया? थम्स अप दीजिए, जूम में आप थम्स अप दे सकते हो, सबको अगर समझ में आ गया तो थम्स अप दे सकते हो। ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट, ठीक है। तो ये जब आप करोगे तो दिस विल आपको एक अच्छी तरह से समझ में आ जाएगा, आपके कैपेबिलिटीज के बारे में आप अपने खुद को भी पहचान जाओगे, जान जाओगे, यू विल अंडरस्टैंड योरसेल्फ, ठीक है ना। ये होने के बाद यू टेल ऑलवेज कि वंस दिस इज डन, अब आप इसको अपने आप को कैसे प्रेजेंट करना है, आपका एक प्रोफाइल बनाना है आपको, एक छोटा सा 30 to 40 सेकेंड्स का एक प्रोफाइल बनाना है, जिसमें आप अपने आप को कैसे आप चाहते हो दुनिया देखना चाहिए, एक प्रोफेशनली आपको एक प्रोफाइल बनाना है। चाहे वो एक क्रिएटिव बना सकते हो, या तो आप अपना एक छोटा सा एक वीडियो बना सकते हो,
ओके, जिसमें आप करेक्टली अपना नाम लिखोगे, आपका डेजिग्नेशन लिखोगे, आपका डेजिग्नेशन में आप किस चीज में आप माहिर हो, जैसे एल्बम डिजाइनर हो, जैसे एक अपना विजिटिंग कार्ड में होता है वो फर्स्ट पेज में करिए। उसके बाद आप कुछ कर रहे हो उसका एक फोटोग्राफ डालिए, आपका काम को दिखाइए उसमें। ओके, प्रेजेंट योरसेल्फ प्रोफेशनली, आपको सामने किसी के सामने प्रोफेशनली प्रेजेंट करना है, जैसे वेबसाइट्स में होता है, जैसे एक क्रिएटिव इसमें होता है, ब्रोशर में होता है। अपने लिए खुद के लिए एक क्रिएटिव बनाना है। दिस विल गिव यू अ लॉट ऑफ कन्विक्शन, मतलब अपने काम को लेके, आपका आइडेंटिटी को लेके, आपका वजूद को लेके बहुत खुद को एक मेंटल ये देता है, स्ट्रेंथ देता है कि भाई मैं ये हूँ, मैं ये कर सकती हूँ, मैं ये, दिस इज व्हाट आई एम। यू गेटिंग माय पॉइंट? ये चीज आपको करने के लिए पहले आपका एक प्रोफाइल खुद को बनाना है। सो दैट प्रोफाइल जब आप सामने वाले को किसी को भी दोगे तो उसके पीछे आपको काम क्रिएट करना है। यू हैव टू क्रिएट अ प्रोफाइल। तो उससे क्या होगा, आपको खुद को मालूम पड़ेगा कि भाई कोई सवाल करेगा तो मैं ये हूँ बताने के लिए, पहले आप उसको ठीक कर लोगे अपने आप में। तो दैट इज वेयर यू हैव टू। इसके लिए जब लोग देते हैं अपना विजिटिंग कार्ड देते हैं तो लोग विजिटिंग कार्ड को अच्छे से देखते हैं, अच्छा यू आर ग्राफिक डिजाइनर, अच्छा यू आर एन एल्बम मेकर। तो नेक्स्ट सवाल उसके ऊपर होगा, क्या आप बता सकते हैं आपने कौन से एल्बम्स बनाए, क्या आप दिखा सकते हैं आपने क्या काम किया है, कुछ है क्या आपके पास, कुछ उसका ये सॉफ्ट कॉपी है, कुछ फोटोज हैं, कुछ है दिखा सकते हो आप। यू गेटिंग द पॉइंट? तो ये आपको अपना प्रेजेंटेशन इज इम्पोर्टेंट। तो वो प्रोफेशनली प्रेजेंट करना है, मुंह से नहीं बोलना है। आपको खुद का एक क्रिएटिव बनाना है या एक फ्लायर बनाना है या एक छोटा सा प्रोफेशनल वीडियो बनाना है। आपको प्रोफेशनली अपने आप को प्रेजेंट करना है। तो उसमें क्या प्रेजेंट करना है, कुछ भी मत डालिए, जो आप कर सकते हैं वही चीज डालिए, क्योंकि सामने वाला अगला सवाल उसके ऊपर करेगा। ओके, सो दिस इज अनदर थर्ड स्टेप ऑफ योर प्रोफेशनल इंट्रोडक्शन, प्रोफेशनल प्रेजेंटेशन टू योरसेल्फ। चाहे कहीं पे भी आप किसी के पास जा रहे हो, बिजनेस लेने के लिए जा रहे हो, कुछ डिस्कशन के लिए जा रहे हो, तो मुंह से मत बोलिए, क्योंकि मुंह से बोलने में क्या होता है, मुंह से सिर्फ इंट्रोडक्शन करिए, वो इंट्रोडक्शन को आपको दिमाग में ले लेना है। ठीक है, ये काम को लेके जब आपको बात करना है, क्योंकि हर एक टाइम हर एक आदमी अलग अलग मूड में होता है, आप खुद भी अलग अलग मूड में होते हो। जरूरी नहीं है आप सब चीज हमेशा एक ही तरीके से बोलोगे, किसी दिन चिढ़ के बोल दोगे, किसी दिन बहुत मूड अच्छा है तो अच्छे से बोलेगे, किसी में टाइम आपके पास अच्छा है तो अच्छा खासा लंबा चौड़ा बताओगे। वैसा नहीं रह के, जैसे आदमी लोग अपना प्रोफेशनली जाते हैं तो उनका एक ब्रोशर होता है, या तो उनका एक वीडियो होता है, उनका एक वेबसाइट होता है, वही तरीके से आपके लिए भी होना जरूरी है। एक अपना खुद का इंट्रोडक्शन का एक विजिटिंग कार्ड रखिए, एक क्रिएटिव रखिए, एक छोटा सा फ्लायर रखिए, आजकल तो डिजिटल फ्लायर बन जाता है, वो रखना जरूरी है। जस्ट कैजुअली, जस्ट बिकॉज यू आर अ वुमेन, क्योंकि आप औरत हैं, क्यों आप सेकेंडरी कुछ कर रहे हैं, वैसे आधा आधा अधूरा काम कभी नहीं करना है। वो बहुत प्रोफेशनली आपको उस पर इम्प्रेशन डाउन कर देता है, ज्यादा आपको वैल्यू नहीं मिलता है। जब आप सामने वाले को दे दोगे इमीडिएटली, अरे वाह ये तो फ्लायर भी दे रहे हैं, इनके पास विजिटिंग कार्ड अच्छा है, मतलब अच्छा कमिटमेंट है, काफी सीरियस है, काम कुछ सीरियसली करना चाहते हैं, तो ये इंप्रेशन गिरता है। क्लियर? फर्स्ट वाला पहला वाला क्या था, कोई बोलो? Introduction. सेकंड SWOT analysis. परफेक्ट, थर्ड Make a profile. मेकअप प्रोफाइल। दिस 3 आर वेरी इंपॉर्टेंट। ओके, ये हमेशा आप प्रिपेयर्ड रहना है, चाहे आप कहीं पे भी जाओ, ये 3 चीजों से आप प्रिपेयर्ड रहना है। स्वॉट एनालिसिस से आपको इतना आपका दिमाग खुल जाएगा, मैं आपको बता नहीं सकती। आप लाइफ टाइम एक आपको क्लैरिटी आ जाएगा लाइफ में कि मुझे क्या करना है और कैसा मैं कौन सा डायरेक्शन पकड़ना है लाइफ में। ठीक है, वो बहुत
टाइम लगने दो। स्वॉट एनालिसिस को 8-10 दिन जाता है तो 8-10 दिन जाने दो। डिटेल्ड में लिखते जाओ, बुक में लिखते जाओ, अंडरस्टैंड करते जाओ, अपने आप को अंडरस्टैंड करते जाओ। उससे क्या होगा, आप एक के बाद एक चैलेंजेस को क्लियर करते जाओगे। एक बार दिमाग से पूरा कचरा हट जाएगा। घर में जैसे दिवाली के पहले साफ सफाई करते हैं ना, वैसे दिमाग को पूरा अपना साफ सफाई कर लो, एक बार लाइफ में कर लो। अगर आपको प्रोफेशनली कुछ करना है, क्योंकि बैलेंस अगर हमको करना होता है, लाइफ और पर्सनल लाइफ और प्रोफेशनल लाइफ में बैलेंस जब करना होता है, ठीक है, आपको ये क्लैरिटी आना जरूरी होता है। नहीं तो हमेशा आधा अधूरा काम, थोड़ा घर का कुछ करने की कोशिश, थोड़ा प्रोफेशनली कुछ करने की कोशिश, कभी इधर खींचा तो इधर बिगड़ा, इधर बिगड़ा तो इधर खींचा, ये खींचम खाची में चले जाएगा। ना ये पक्का होगा ना वो अच्छा होगा, कोई भी चीज एफिशिएंटली नहीं होगा, आपका एफिशिएंसी मार खाएगा। आपको क्लैरिटी, साफ सफाई हो जाएगा ना इधर, तो आपको समझ में आ जाएगा, अरे भाई मैं रोज 2 से 6 बजे तक फ्री रहती हूँ, इतने देर में ये काम करना चाहती हूँ, मैं इतना कमाना चाहती हूँ, मैं ये एरिया में काम करना चाहती हूँ, ये मेरा स्ट्रेंथ है, ये मेरा वीकनेस है, ये मेरे को नहीं आता है, हमेशा परेशान होते रहती हूँ, अरे उसको आता है मेरे को नहीं आता है, अपने आप को थकाते रहते हैं, दिमाग से परेशान होते हैं। इतना जरूरी नहीं है, मैं एक 10 दिन का कोर्स चले जाती हूँ, ये सीख लूंगी तो मैं भी अच्छे से ये काम मुझे आ जाएगा, मैं अपना खुद से कर लूंगी, मेरे को किसी से पूछना नहीं पड़ेगा, करके एक चीज का आपको खुलासा आ जाएगा। तो आप बिल्कुल कमजोर फील नहीं करेंगे, किसी से कम फील नहीं करेंगे, कोई चीज का आपको हमेशा अंदर ही अंदर एक भय, अंदर ही अंदर एक जेलसी, अंदर ही अंदर एक टेंशन, ये सब नहीं रहेगा। तो स्वॉट एनालिसिस थोड़ा टाइम लग सकता है, मगर लगने दो। एक बार अगर आपने डिसाइड अगर किया है कि मुझे लाइफ में प्रोफेशनली भी घर को देखते हुए, बच्चों को देखते हुए, मेरा पर्सनल लाइफ सब चीज करते हुए मुझे ये भी करना है, तो क्लैरिटी लेना जरूरी है। नहीं तो आप क्या करोगे, आज किसी ने कुछ बोला ये कर दिया, कल कुछ और मौका मिला फिर वो कर दिया, फिर आज कुछ छोड़ा अच्छा लगा किया, फिर आधा अधूरा छोड़ दिया, वहां पे पैसे वेस्ट, यहाँ पे पैसे वेस्ट, फिर घर वाले भी बोलेंगे अरे तुम कुछ भी बोलते हो, आज कुछ करते फिर ज्यादा दिन नहीं करते हो, फिर ये भी आधे में छोड़ दोगे, वो वैसे ही पैसा खर्चा किया था, फिर ये भी वैसे ही हो जाएगा, ये सब आपको सुनने मिलेगा। फिर कहीं ना कहीं आपको भी लगेगा अरे हाँ करेक्ट है, मैंने वो वाला ऐसा किया था, फिर कहीं ना कहीं आपका कॉन्फिडेंस भी मार खाएगा। अगर वैसा नहीं होना है, आपको अपने आप के बारे में समझना जरूरी है। तब आप कुछ भी बात करोगे, सामने वाले से कुछ भी आप करोगे, बहुत क्लैरिटी के साथ बात करोगे, आपको कोई कॉन्फिडेंस आपका बिगाड़ नहीं सकेगा। क्लियर? तो स्वॉट एनालिसिस के बाद आपका प्रोफाइल बना लीजिए। एंड फाइनली, ओके, दिस इज फोर्थ एंड वेरी इंपॉर्टेंट इज, आपको अपने बारे में भी उतना ख्याल रखना है जितना आप सबके बारे में रखते हो। डेली 5 मिनट आपको अपने बारे में सोचने के लिए, अपने बारे में कुछ ख्याल करने के लिए, अपने आप को संभालने के लिए, अपना हेल्थ बोलिए, फिटनेस बोलिए, कुछ अच्छा खा रहे हैं या फिर कुछ अपने आप के लिए कुछ मेंटेन कर रहे हैं, ये भी करना जरूरी है। जैसे आप सब चीज के लिए हर एक टाइम में कुछ करते हैं, अपने लिए भी एक, उसको हम लोग बोलते हैं मी टाइम। क्या बोलते हैं? MEE, मी टाइम। ओके, एक मी टाइम रखना जरूरी है। आपके कपड़े सब ठीक ठाक है क्या? आप हर एक ओकेजन के लिए कपड़े थोड़ा सा ढक के रख रहे हो, कुछ प्लान कर रहे हो, ओके, नहीं तो पता चला कुछ भी कहीं पे कैसे भी पहन लिया, वैसा नहीं रख के कुछ भी कैसे भी कट करके चले गए। हमेशा एक महीने में एक दिन रख लिया कि भाई आज के दिन मैं खुद के लिए ये करूंगी, वो 3-4 घंटा हम और कुछ भी नहीं कर रहे हैं, कुछ कर ले रहे हैं अपने लिए, मेंटेन कर रहे हैं। रोज पता चला हम एक 5 मिनट्स मेडिटेशन कर रहे हैं, या कुछ खुद के थॉट्स को जो अच्छा चीज लग रहा है, कुछ मन की बात है, कुछ लिख ले रहे हैं, उसको बोलते हैं मी टाइम। जो भी आपको एक सेटिस्फैक्शन देता है, एक रिलैक्सेशन देता है, वो चीज आप करिए जरूर। बहुत इसमें एज अ पर्सन, एज अ पर्सनालिटी, बहुत उस पर फर्क गिरेगा। उसको कभी भी नजरअंदाज नहीं करना है, नकारना नहीं है। दिस इज वेरी इंपॉर्टेंट। ठीक है, ये जब हो जाएगा,
अपने आप ही आप एज एन इंडिविजुअल आप इवॉल्व हो जाओगे, अपने आप ही आप कोई भी या प्रोफेशनल बन जाओ या फिर हाउसवाइफ भी अगर है, एज अ पर्सनालिटी आपको एक क्लैरिटी के साथ अपना लाइफ लीड करोगे। यू कैन प्रेजेंट प्रोफेशनली भी आप प्रेजेंट करोगे तो उसमें झलकेगा, किसी को कुछ बताने की जरूरत नहीं है, उसमें झलकेगा। And finally, the last and most important thing what I want to tell you is, जब आप कहीं पे भी अपने आप को ये सब करने के बाद आप कहीं पे भी प्रोफेशनल आपके काम को लेके जाओगे, एक चीज आप समझ लीजिए, एक पतला सा लाइन है बिटवीन यू एंड योर प्रोफेशनलिज्म। आप और आपके प्रोफेशनलिज्म के बीच में एक पतला सा लाइन है। चाहे वो आप अपने घर वाले ही किसी के साथ कर रहे हो, चाहे वो अपने हस्बैंड के साथ ही कुछ कर रहे हो, चाहे वो कल अपने रिलेटिव्स के साथ भी कुछ कर रहे हो, थोड़े से चीज होते हैं, टर्म्स एंड कंडीशंस, नेगोशिएशन, डिस्कशन, हर एक चीज एक प्रोफेशनल के जैसा करना है। चाहे वो अगर जैसे मैं और मेरे हस्बैंड थोड़े चीज करते हैं हम लोग साथ में, तो मैं उनको सीधा पूछ लेती हूँ कि भाई मुझे एक प्रॉपर आप राइटिंग में लिख के दे दो कि ये आपको क्या क्या चाहिए, मेरे को स्टेप वाइज चाहिए। ओके, उसके बाद आप ये कब तक चाह रहे हैं, एक हफ्ते में चाहिए, 10 दिन में चाहिए, या 20 तारीख को चाहिए, या 25 तारीख को चाहिए, उसको मेरे को आप लिख के क्लैरिटी के साथ दे दो। इसके बाद इसका जिम्मेदारी कौन है, मैं किसके साथ कांटेक्ट करूं आपके ऑर्गेनाइजेशन में, आपके साथ या आपका कोई मैनेजर है उसके साथ या आपकी कोई लेडी डॉक्टर है उसके साथ, ये चीज मुझे करने के लिए किसके साथ। तो इससे क्या होता है, एक डिस्कशन क्लियर हो जाता है। नहीं तो क्या होता है, मुंह बोली अगर रहेगा, कोई भी चीज वर्बल डिस्कशन ओरल मुंह बोली रहेगा, तो कल कुछ भी है, नहीं तुमने तो ऐसा बोला था, नहीं मैंने तो ये समझा था, नहीं ये ऐसा हुआ था, तू में शुरू हो जाएगा। ओके, तो हम लोग कॉर्पोरेट्स में, कंपनीज में क्या करते हैं, कुछ भी इंफॉर्मेशन भेजते हैं, ईमेल में कंफर्मेशन लेते हैं या तो व्हाट्सएप में कंफर्मेशन लेते हैं। तो कुछ भी मुंह बोली नहीं करना है। योर प्रेजेंटेशन एंड योर अप्रोच हैज टू बी प्रोफेशनल। अप्रोच यानी काम करने का तरीका, आपका जो काम करने का तरीके में सिर्फ दिखने से, सिर्फ प्रोफाइल करने से, सिर्फ इंट्रोडक्शन में वहीं को खत्म नहीं होता। आपका नजरिया, तरीका जो है वो भी सिस्टमैटिक होना चाहिए, उसमें प्रोफेशनलिज्म रहना चाहिए, आपको क्लैरिटी रहना चाहिए, आप क्या काम चाह रहे हो, वो काम लिख के ले लो, आप लिख लेना चाहिए, आपके पास भी लिख लेना चाहिए, इतने साइज का चाहिए, ये कलर चाहिए, ये नंबर चाहिए, इतने में चाहिए, ये है, जितना भी है पूरा यू शुड बी राइटिंग इट करेक्टली। सामने वाले से डिस्कस करो, ऐसा नहीं अच्छा तुमने बोल दिया, मैं समझी थी, मैं करी थी, नहीं, उन्होंने बोला आपको मालूम होगा, हमने सोचा आपको पता होगा, नहीं, ये ग्रांटेडनेस बोलते हैं इंग्लिश में, टेकन फॉर ग्रांटेड बोलते हैं, वैसा नहीं होना चाहिए। क्लियर, सिंपल, क्योंकि मेरे नजरिया में शायद ये ठीक होगा, आपके नजरिया में वो नहीं होगा, तो आपके नजरिया में क्या है वो आप मुझे बताना पड़ेगा। ठीक है, ये आप क्लैरिटी के साथ आपको डिस्कस करना है। पहले तो आपको नोट डाउन करना है, फिर डिस्कस करना है, कंफर्मेशन लेना है, अप्रूवल लेना है, और टाइम कमिटमेंट लेना है, कितने टाइम में होना है, क्या है, ये सब चीज आपको सिस्टमैटिकली ले, चाहे आप किसके साथ भी करो। इसको बोलते हैं प्रोफेशनल अप्रोच। आपका भले ही वो काम 150 का होने दो, भले ही वो काम 15,000 का होने दो या 1.5 लाख का होने दो, कमिटमेंट हर एक चीज में सेम रहना चाहिए। आपको लगेगा अरे 150 रुपया प्रिंटिंग में जा रहा है, विजिटिंग कार्ड प्रिंटिंग करना है, नहीं, विजिटिंग कार्ड प्रिंटिंग में अगर आपने छोटा सा भी स्पेलिंग में कुछ गड़बड़ कर दिया, या कलर में कुछ गड़बड़ कर दिया, या साइज और मटेरियल में कुछ गड़बड़ कर दिया, मैं तो 100 लोगों को देने वाली हूँ ना, वो तो मेरा वजूद है ना, मेरा विजिटिंग कार्ड।
इतना हजारों लोग मेरा विजिटिंग कार्ड को देख के मेरे बारे में गलत समझने लगेंगे ना, थोड़ा सा भी मिस्टेक हो गया तो वो ये नहीं समझेंगे ना कि जिसने कराया है उसने रॉन्ग किया है, वो तो मेरे ऊपर इफेक्ट गिरेगा ना। तो कमिटमेंट चाहे वो 150 की हो या 1.5 लाख की हो, एक ही लेवल का कमिटमेंट होना चाहिए, उसी को बोलते हैं प्रोफेशनलिज्म। तो इसके लिए जब आपका इंट्रोडक्शन आप ठीक से नहीं दे पाओगे, जब आप अपने बारे में ठीक से नहीं प्रेजेंट कर पाओगे, तो सामने वाले को ये लगेगा जब जो बंदा अपने बारे में खुद से नहीं समझ सक रहा है, मेरा काम क्या करेगा। अपना पर्सनल इंट्रोडक्शन में ही खिचड़ी हो रहा है उधर, तो काम तो गड़बड़ करने वाला ही मामला है वो। यू आर गेटिंग द पॉइंट? समझ में आ रही है? पॉइंट समझ में आ रही है? तो ये उनके दिमाग में चलता है, ये कभी नहीं करना है। ओके, सो ये सिंपल सा 5 स्टेप आपको फॉलो करना है। ये मैंने भले ही आपको बहुत कम टाइम में ऐसा सिंपल तरीके से बताया है, मगर आप इस पे काम जरूर करिए। इट्स अ वेरी लॉन्ग सब्जेक्ट, इट इज अ वेरी इन डेप्थ सब्जेक्ट। क्योंकि अब मुझे मौका मिल गया है, मैंने सोचा आप लोगों को एक अच्छा सा भारी इंफॉर्मेशन मुझे देना चाहिए, ताकि बिकॉज इतने लेडीज जो भी हैं, 25 हैं या 30 हैं या जितने भी हैं, सो मेनी लाइफ्स, मतलब मैं इतना फ्यूचर देखती हूँ आप लोगों का। तो इट इज अ वेरी वेरी इन डेप्थ सब्जेक्ट है। हम लोग मैनेजमेंट लेवल में ये काफी हाई लेवल में सब कुछ, स्वॉट एनालिसिस में बच्चे 1.5 साल पढ़ते हैं। स्वॉट एनालिसिस में बच्चे प्रोजेक्ट करते हैं, एस में एक प्रोजेक्ट करते हैं, डब्ल्यू में एक प्रोजेक्ट करते हैं, 3-3 महीने का प्रोजेक्ट करते हैं, समझना, तब जाके स्वॉट एनालिसिस होता है। इतना जल्दी नहीं होता। प्रोफाइल के लिए 2-2, 3-3 महीने का लोग टाइम लेते हैं, एक प्रोफाइल बनाने में, एक क्रिएटिव बनाने में, एक समझने में। तो ये जो भी मैंने बोला है, आप इसको अच्छी तरह से लिख लीजिए। आप इसको थोड़ा टाइम लगेगा, मगर करिए। करने के बाद आप कुछ ना कुछ आप भेजिए पूजा जी को। मैं पूजा जी से फीडबैक लेना चाहूंगी, क्योंकि मैं पूजा जी के 1 हफ्ते के बाद कॉल करूंगी, और 1 हफ्ते तक किसके पास क्या आया है, क्या इंफॉर्मेशन आया है, किसने क्या करके भिजाया है, वो मैं लेना जरूर चाहूंगी पूजा जी से। डन? थैंक यू सो मच पूजा जी। ये आप जरूर करवाइए, मैं चाहिए तो आपको व्हाट्सएप करवा देती हूँ। ये 5 स्टेप है, वो आप उनको करवाइए। एक छोटा सा असाइनमेंट दे दीजिए, और देखिए उनके पर्सनालिटीज में बहुत फर्क दिखेगा, बहुत फर्क दिखेगा उनके पर्सनालिटीज में। ओके, ठीक है। एक्चुअली क्या है, आज मैं कहीं बाहर गई थी, तो फिर मैं ऑफिस नहीं जा पाई, तो मैं कहीं पे मीटिंग में आई, तो वहीं पे मैं रुक गई, फिर मैं सेशन ले रही हूँ। तो मैंने एक्चुअली सोचा था 5 बजे तक रहूंगी, मगर चाहिए तो मैं, आप कंटिन्यू करिए, मैं फिर से 5 o'clock को लॉग इन कर लूंगी। मगर इस बीच में अगर आप इनको छोटा सा कुछ असाइनमेंट देके ये करवाना चाह रहे हैं, तो एक 10-10 मिनट में सब लोग ये काम कर सकते हैं अभी ऑनलाइन में। मैं चाहिए तो फिर से 10 minutes to 5 को लॉग इन होती हूँ, लॉग इन नहीं करके मैं ये करती हूँ, चाहिए तो, इफ दैट इज ओके विद यू। चलेगा, ठीक है, आज ही करवा लीजिए, मतलब एक स्टार्टिंग तो करवा लीजिए, एक इंट्रोडक्शन करवा लीजिए, एक प्रोफाइल बनवा लीजिए। सबके हाथ में क्रिएटिव है, एक अपना क्रिएटिव बना सकते हैं, एक छोटा सा स्वॉट एनालिसिस कर दीजिए। अभी सब लोग एक 5-5 मिनट्स 10-10 मिनट्स में कुछ ना कुछ कर ही सकते हैं ऐसा प्रोजेक्ट। ठीक है, वो कर लीजिए आप। ओके, जरूर मैडम, बिल्कुल, बहुत अच्छी आई एम ऑनलाइन, बट आई एम ऑनलाइन, आप करके मुझे बता दीजिए। मैं इसको कंटिन्यू ऑन रखती हूँ, चाहिए तो वी कैन डेफिनेटली टेक इट अप। जरूर जरूर, ठीक है, ठीक है, ठीक है, मैं ऑन रखती हूँ। आई एम हियर, आई एम सीइंग ऑल ऑफ यू, मैं आप लोगों को देख रही हूँ, आप करिए। जी जी बिल्कुल। थैंक यू सो मच, बेस्ट ऑफ लक। आई विल कैच अप विद यू 10 to 5। मेरा टाइम 5 बजे तक था, मैं 10 to 5 को आप लोगों से कैच अप करती हूँ। ओके 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 ओके, या देखिए, मैम ने बहुत अच्छी जानकारी हमको दी है कि हम प्रोफेशनल, जब खुद को बोलते हैं कि प्रोफेशनली हमको जब काम करना सोच रहे हैं, तो ये बात बहुत इम्पोर्टेंट है हमारे ज़िंदगी में कि हमको सेमी प्रोफेशनल बनने के लिए कुछ रेगुलेशन रूल्स रहते हैं, उसको भी फॉलो करना है। और ये हम आज हम उसको
सीख रहे हैं कि किस तरीके से फॉलो करना है, क्या हमको क्या ज़रूरत है प्रोफेशनल बनने के लिए। तो मैम ने बहुत ही आसान तरीके से हमको समझाया है कि हमको सबसे पहले हमारा खुद का इंट्रोडक्शन तैयार करना है। अभी तो हमको पता था कि हम ये है, हमको नाम, ये सब मैम ने जो भी बताया बहुत ही महत्वपूर्ण जानकारी दी है। तो हम लोग हमारा एक पहले इंट्रोडक्शन बनाएंगे, उसके बाद हम लोग एक प्रोफाइल कैसे क्रिएट कर सकते हैं। उसमें हम ज़रूरी नहीं है कि फ्लायर्स में भी जैसा मैम ने बताया था, हम तो ऑलरेडी एडिटर्स है तो हम फ्लायर्स बना सकते हैं। तो खुद का फ्लायर्स भी बनाइए या विजिटिंग कार्ड भी तैयार करिए, है ना। तो देखिए कुछ ना कुछ उसमें बहुत ज़्यादा इम्पैक्ट होगा हमारे बिजनेस में। तो हम सब एडिटर्स है तो हम फ्लायर्स भी बना सकते हैं, विजिटिंग कार्ड भी बना सकते हैं। तो वो एक डिज़ाइन करेंगे और सही है, जब तक हम करेंगे नहीं ना तब तक ये हमारे पास आएगी भी नहीं। तो आज जो असाइनमेंट्स मैम ने हमको दी है, तो हम कोशिश करेंगे, आज ही कोशिश करेंगे कि एक फ्लायर्स या फिर एक विजिटिंग कार्ड हम खुद का बनाएं। और ज़रूरी नहीं हमको उस बारे में क्या जानकारी चाहिए, तो हम अगर हमारा इंट्रोडक्शन हम बना ही रहे हैं तो ऑब्वियसली उसमें विजिटिंग कार्ड में भी वो सब मैटर आएगा। तो एक के ऊपर एक डिपेंड है। उसके बाद में यहाँ तक तो हम कर ही सकते हैं, है ना। तो और जो भी आपको मैम से कुछ भी डिस्कशन करना है तो वो भी सवाल आप करके रखिए कि आपके प्रोफेशनल लाइफ में कुछ चेंजेस आपको लाना है, तो वो अच्छे तरीके से आपको बता पाएंगे कि लोन के बारे में अगर होता है या गवर्नमेंट स्कीम के बारे में आप कुछ बात करना चाहते हैं तो मैम को इसके बारे में बहुत अच्छे से जानकारी है। तो हो सकता है वो भी हमको बहुत अच्छे से हेल्प करेंगे, है ना। तो आज शायद उनका कुछ इमरजेंसी मीटिंग हो सकता है, उस कारण वो कंटिन्यू नहीं करेंगे, बट जब भी वो अभी थोड़ी देर में हमको जुड़ ही रहे हैं तो तब तक हमारे सवाल हम रेडी रखेंगे, है ना। तो और अभी तो किसी ने अपना अपना इंट्रोडक्शन दिया है, अब इसके बाद में जो भी बचे हुए हैं उनका इंट्रोडक्शन हम लोग करते हैं। आप सब अनम्यूट करिए ना, हम चर्चा करेंगे क्योंकि अभी हमारे पास टाइम है। तो जो भी हम किया है उसके ऊपर हम इंट्रोडक्शन ही खुद का बनाएंगे। एक एक मेंबर्स ने हमने अपना इंट्रोडक्शन किया, अभी जो भी बचे हैं वो अपना अपना इंट्रोडक्शन दें ताकि रिकॉर्ड में आएगा उनका। और प्रतिभा मैम भी सुन ही रहे हैं। देना चाहते हैं अंजलि मैम, दे दीजिए आपका इंट्रोडक्शन। अंजलि मैम, मेरी आवाज आ रही है? सभी को मेरी आवाज आई है? हो मैम, येत आहे आवाज. येस मॅम, आ रही आवाज. अंजलि मैम ओके। सुप्रिया जी, अंजलि मैम बाहर है शायद, ट्रैवलिंग में. मैसेज आया है उनका। हाँ, कैमरा स्टार्ट करिए ना ताकि हम एक दूसरे को देख सकेंगे, इंटरेक्ट हो जाएंगे, बातें करेंगे कुछ। सभी कैमरे। मैम यहाँ पे बारिश गिर रही है, अगर मैं कैमरा ऑन करूंगी ना तो वो पूरा ऑडियो भी चला जाएगा. म्हणजे अरे इतक्यात ना मॅम नेटवर्कचा प्रॉब्लेम खूप होऊन राहिलाय. अच्छा, आवाजही स्ट्रक होऊन राहिलाय. ओके ओके, ठीक आहे ना. बाकी बाकी प्रज्योती, भाग्यश्री, वंदना, अश्विनी, इंट्रोडक्शन घेऊया ना मॅम, परिचय घेऊया ना, ज्यांचे ज्यांचे व्हायचे आहे त्यांचे त्यांचे. इंट्रोडक्शन तयार करा. बघा खूप सुंदर मॅटर त्यांनी आपल्याला सांगितलं आहे, हो ना. हो, आता यानंतर कसं त्याच्याकडे फोकस केलंही नसेल ह्या सगळ्या गोष्टींकडे आतापर्यंत.
नाही हो तर ना? अगोदर आमचे जे झाले आहे आता आपले, तर याच्यानंतर जे त्यांनी नोट्स दिल्या त्यानंतरचा जे परिचय असेल तर त्यांच्यापासून काहीतरी शिकायला मिळेल ना. ज्यांचे परिचय व्हायचे आहे त्यांनी जर दिलं तर आणखीन छान वाटेल. हा, म्हणजे इंट्रोडक्शन मध्ये पण काय विषय असला पाहिजे हे सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. हा, म्हणजे आपण आता या पद्धतीने सुद्धा बोलू शकतो असं ह्या टाईप. आतापर्यंत आपण जो दिला आणि याच्यानंतर आता जो बनवू आपण, तर तो अजून तुमचा काहीतरी वेगळा बनेल. काय? अश्विनी लहाने, कॅमेरा चालू करा, बोला. प्रियंका लहाने, आसावरी मॅम. कॅमेरा चालू करा. बनसोडजी कोण आहे? मला कॅमेरा चालू करा. चालतं, तुम्ही कुठेही असले तरी चालतं. आपला काही असा विशेष हे नाही आहे. इथे आपल्याशिवाय दुसरं कोणी आहे नाही, हो ना? कोणी घरी असेल, कोणी बाहेर असेल, चालतं, काही हरकत नाही. अश्विनी मालविया, कैमरा स्टार्ट करिए. अश्विनी मालविया और ये 2-3 जन मेरे ऑफिस से काम शुरू है उनके. ओके. हाँ, पीसी से कनेक्ट है इसलिए उनके कैमरे नहीं है वहाँ पे, ओके. तो कैमरा ऑन नहीं कर सकेंगे कोई भी. ऐसे ही बोलिए बस. हाँ, वो बता सकते हैं. एक है, उसको बताना है तो वो मेरे पीसी में आ जाएंगे. हॅलो. हा, नमस्ते. आसावरी मॅम. हॅलो, हाय. आवाज येतोय? हॅलो. हो, येतोय. हां मॅम, हॅलो. माझं नाव यशस्वी बनसोड आहे आणि मी RS प्रोडक्शनमध्ये श्वेता मॅमसोबत इंटर्नशिप करते आहे. आणि मला ग्राफिक डिझायनर बनायचं आहे आणि समोर मला ॲज अ ग्राफिक डिझायनर बिझनेस वुमेन बनायचं आहे आणि फायनान्शियली फ्री व्हायचं आहे. त्यामुळे मी ग्राफिक डिझायनिंगचं करते आहे. थँक्यू. थँक्यू. मी इंट्रोडक्शन द्यायचा विचार केला तर माझं बाळ उठलंय आता. तो कधी रडेल. काय हरकत नाही, रडेपर्यंत बोल. रडेपर्यंत बोल. मी आसावरी किंकर. मी लग्नानंतर माझं एज्युकेशन पूर्ण केलंय. आधी BEd केलं, मग बिलीप केलं. बिलीप मध्ये मी गोल्ड मेडलिस्ट आहे आणि मग आपल्या नागपूरमधून चित्रकला महाविद्यालय येथे मी BFA कम्प्लीट केलं आणि फोटोग्राफीमध्ये माझं स्पेशलायझेशन झालेलं आहे. गेल्या 3 वर्षापासून मी फोटोग्राफी करते आणि डेकोरेटिव्ह दिव्यांचा माझा छोटासा बिझनेस आहे आणि फोटोग्राफी सिजनेबल बिझनेस दोन्ही मला पुढे घेऊन जायचं आहे. खूप छान, थँक्यू. आसावरीला बिलकुल ओळखत नाहीये मी. चेंज झाली ना? संतुल घर संतूर मॉम झाली. झाली ती आता, झाली गेली ती. नाही, 20 kg कम बॅक. आसावरी कम बॅक. आसावरी लवकरच परत येईल. लवकर एकदम 6 महिन्यात जैसे थे. जैसे थे. कल्पनाची बात करिए आप.
म्हणजे आपल्याला इंट्रोडक्शन द्यायसाठी सुद्धा आपण इतका विचार पडतोय आपल्याला, पण आपल्याला जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करू नाही, जोपर्यंत आपण तयार करू नये, त्यांनी ते सांगितलेलं आहे की आपल्याला आपला इंट्रोडक्शन काय द्यायचं आहे, कदाचित इथेच आपण थोडं हिचिसतो. आपल्यालाच माहिती नसते की आपल्याला काय बोलायचं आहे. हो ना, तर बरेचदा बोलण्यासाठी सुद्धा आपण मागे येतो, पण जोपर्यंत आपण याचा प्रयत्न करणार नाही, वारंवार त्याच गोष्टी आपण बोलत राहू, एक दिवस काय होईल ते ऑटोमॅटिकली ऑटोमॅटिक आपल्या तोंडून निघेल ते सगळे शब्द. आता थोडं अडचणी येतील, आपण थोडं अटकू, थोडस वेगळं हे होईल, पण तुम्ही रोज एका कागदावर जर तुम्ही लिहिलं आणि लिहिल्यानंतर तेच तुम्ही परफेक्ट बोलत गेले, तर खूप सुंदर तरीकेने तुम्हाला तुमचं इंट्रोड्यूस करण्यासाठी मदत होईल. म्हणून तर जरी आता कोणी बोलायला तयार नसेल, तरी आज मात्र हा असाइनमेंट पूर्ण करू आपण. आणि शक्य असेल तर आपण एक डिझाईन सुद्धा त्याची क्रिएट करू. हो ना, जर जे करू शकत असेल तर ते एक आपलं असाइनमेंट आहे आणि खूप जरुरी आहे आपण त्याच्यावर काम करणे, कारण आपण त्या क्षेत्रामध्ये आहोत. तर इम्प्लिमेंट मी आधी पहिले सांगितलं की कुठली गोष्ट शिकणं तितकंच सोपं आहे, पण त्याच्यापेक्षा जास्ती मेहनत आहे इम्प्लिमेंट करण्यामध्ये. तर आज आपण 2 तास इथे वेळ देतोय, आपल्यासाठी खरोखर खूप कठीण गोष्ट आहे, सोपं नाही आहे की आपण 2 तास एका ठिकाणी, कारण खूप मॅनेज करावं लागत असेल, मलाही माहिती आहे. मी सुद्धा सकाळी 9:30 ते 10 वाजता मी अकॅडमीमध्ये आलेली आहे आणि इथनं मी जेव्हा जाईल तेव्हा मला 6-6:30 सहज होतील. तर हा सगळा टायमिंग मॅनेज करणे किती कठीण असतो हे आपल्याला सगळ्यांनाच अनुभवी आहोत आपण. पण इतका जर आपण वेळ इथे देतो आहे आणि इतकं आपण मेहनत करतोय, तर इम्प्लिमेंट करणे तेवढंच गरजेचं आहे. तर त्याचा प्रयत्न आपण सगळे राहू. कारण वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळत आहे. अजून खूप सारे सेशन्स आपल्याला कंटिन्यू करायचे. हॅलो. हेलो मैम. हेलो मैम. बोला. हॅलो. हा बोला ना, आवाज येतोय मला. हो येतोय. हाय, सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम. मी कल्पना सुनील लेंडे, दामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती. हा बोला. आता या सेशन मध्ये मला प्रोग्राम तर खूप आवडला, पण बऱ्याच वेळेला असं झालं की मी स्कूलमध्ये होती त्यामुळे अटेंड करू शकली नाही. कधी चार्जिंग नसायचं. जसं शक्य झालं तसे मी सेमिनार अटेंड केले, पण खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालं. आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे बरेच गुरूंचं ज्ञान मिळालं असं मला झालं. आता तुम्ही आजचा जो सेशन आपण घेतला आहे, तुम्हाला तुमचा एक प्रोफाईल बनवायचा आहे, इंट्रोडक्शन तुम्हाला सध्या तयार करायचं आहे. मिस झालं मॅडम, चार्जिंग नव्हतं, मी चार्जिंग वर लावून ठेवलं होतं. थोडं मॅडम अटेंड करता आलं नाही मला. तर तुम्हाला आता काय करायचं आहे की तुम्हाला तुमचं एक प्रोफाईल बनवायचं आहे. सर्वात पहिले प्रोफाईल साठी आपल्याला आपलं इंट्रोडक्शन काय आहे, आपण काय आहोत, आपलं नाव, एज्युकेशन काय आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही आता सध्या काय करत आहे, आधी काय करत होत्या, आता काय करत आहे, किती वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स होता, आता जे करताय त्याचा किती वर्षापासून एक्सपिरियन्स आहे, आणि आता तुम्हाला पुढे काय करायचं आहे, काय प्लॅन करताय तुम्ही. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला एका कागदावर उतरवायच्या आहेत. हो ना, कारण काय होईल, जोपर्यंत आपण एका कागदावर उतरून येतो प्रॉपर तरीकेने त्याच्यावर आपल्याला तो जो उद्देश आहे तो तिथे मिळणार नाही. कारण बोलण्यामध्ये वेगवेगळ्या स्टाईलने आपल्याला बोलण्यात जाईल, पण एक वेळा जेव्हा आपण त्याचा एक प्रोफाईल बनवू तर तेच बोलायचं आहे जे आपण लिहितोय. त्यांनी काय होईल, परफेक्शन येईल तुमच्या आपल्या इंट्रोडक्शन मध्ये, आणि आपल्याला त्याच्यातून एक मार्ग सुद्धा, एक विजन दिसेल की हा आता बरेच जणांना माहिती नसते की अरे आपण हे सुद्धा केलं आहे, आपण हेही केलं आहे, आज हे तेही केलं आहे, तेही केलं आहे, तेही केलं आहे. पण आपल्याला अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, तर पर्यंत आपण त्या एक आठवण करून मांडू नये तोपर्यंत कदाचित त्याचा आपल्याला पण माहिती नसते की आपण काय काय केलं आहे आणि आता समोरही काय करायचं आहे. तर हे आपल्याला लिहिणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही तो तुमचं इंट्रोडक्शन बनवा. हो ना, तुम्ही काय एज्युकेशन घेतलं, मग तुम्ही टीचरशिप मध्ये आल्या, मग नंतर तुम्हाला टीचरशिप मध्ये आता तुम्हाला काय चेंज करायचं आहे, किती वर्ष तुम्ही टीचरशिप केली आहे, यानंतर आता तुम्हाला काय भविष्यात करायचं आहे, मग फोटोग्राफी करायची आहे तर काय त्याचं विजन आहे, पण फोटोग्राफी मध्ये नेमकं तुम्हाला काय करायचं आहे. आता तुम्ही इतके सेशन तुम्ही अटेंड केले आहे,
ह्या सेशन मधून तुम्हाला आयडिया झाली असेल की फोटोग्राफीकडे वळायचं की डिझायनिंग कडे वळायचं. कारण कसं आहे, कुठली एक भाग आपण एकाच याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू शकतो आणि ती खूप चांगल्या तऱ्हेने अचीव्ह करू शकतो. जर आपण सगळ्या गोष्टी करायचा जर विचार केला ना, तर एकही ते काय म्हणतात, त्याचं एक म्हण आहे, ते आपण ते पूर्ण कुठेच नाही करू शकत. हो ना. एक ना धड भाऱ्यावर चिंध्या. हा, एक नजर अशी गोष्ट आहे ती. हो ना. तर अचीव्ह करायसाठी आपल्याला एकच विजन पाहिजे आहे, एकच गोष्ट आपल्यात आणायची आणि त्याच्यासाठी ती फोकस ठेवून त्याच्यावरच कार्य करायचं आहे. तर ती गोष्ट आपण पुरेपूर पूर्ण करू शकतो. हो ना. तर त्या प्रकारे तुम्ही तुमचं विजन ठेवा की तुम्हाला फोटोग्राफीकडे जायचं असेल तर फोटोग्राफीचंच एज्युकेशन तुम्ही घ्या. आणि शिकण्याकरता कुठली वेळ नसते. कुठल्याही वेळेला तुम्ही ज्या दिवशी ठरवाल की मला ही शिकायचं आहे, तर तुम्ही तोच दिवस पकडायचा आहे. तुम्ही जर विचार कराल की मी 1 महिन्यानंतर फ्री होईल आणि मग मी शिकेल. फ्री आपण आयुष्यात कधीच नसतो. है ना. तर आपल्याला कधीच वेळ मिळत नसतो. आपल्याला त्यातून वेळ काढायचा आहे. जसं आज आपल्याला 2 तास आपण कधी ठरवलेलं नसेल की हे 2 तास आपल्या स्वतःसाठी आपल्याला मिळतात. हो ना. पण आपण अटेंड करतो आहे. आपण 10, 7, 8 दिवस झाले की आपण डेली 2 तास प्रत्येक जण देतो आहोत. म्हणजे वेळ मिळत आहे आपल्याला. आपलं बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा आपल्याला वेळ मिळतो आहे. कारण आपण काढत आहोत. हो ना. तर तसाच वेळ आपल्याला काढायचा असतो आणि मग ते अचिव्हमेंट आपल्याला करणे असते. तर तुम्ही फोटोग्राफीकडे वळायचं असेल तर फोटोग्राफीचं तुम्ही ट्रेनिंग घ्या. कारण तुम्हाला त्याच्याबद्दल फारसं माहिती नाही आहे. तर तुम्ही त्याची म्हणजे जिथे तुम्हाला माहिती घेऊ शकेल, आज आपण वर्कशॉप झाले आहे, तुम्हाला आयडिया झाली असेल तिथले मेंटॉर्सची. हो ना. आणि नसेल तर आपल्या ग्रुपमध्ये सगळे फोटोग्राफर्स आहेत, तिथे जरी तुम्ही मेसेज दिले तर सगळ्यांना रिप्लाय मिळतो. तर अशा ज्याही आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये अडचणी असतील तर तो ग्रुप त्या गटातच बनलेला आहे. कोणाला डिझायनिंगची काही अडचण असेल तर तुम्ही तिथे शेअर करा. तर तुम्ही शिका, ट्रेनिंग घ्या आणि समोर तुम्हाला काय बनवायचं असं तुम्ही एक छोटासा तुमचा इंट्रोडक्शन बनवा. हो ना. आणि तेव्हाच तुमचा उद्देश क्लिअर होईल. असं तुम्हाला एकंदरीत सांगणे. हो ना. अजून सुप्रिया मासम. हॅलो मॅम. हाय. हॅलो. हॅलो. बोला ना. मी मॅमनी सांगितल्याप्रमाणे परत माझं इंट्रोडक्शन द्यायची इच्छा आहे. बोला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे असं प्रयत्न करते. बोला. मी अश्विनी कुंदे. मी नाशिकवरून आले. मी ग्रॅज्युएट आहे. मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलेला होता. पण मला त्याच्यामध्ये जास्त फायनान्शियली हे होता आलं नाही. त्यामुळे मी फोटोग्राफीकडे आले. एडिटिंग करायचं माझं एक ध्येय पूर्ण करते. प्रोफेशनली पण मला प्रोफेशनल व्हायचंय आणि म्हणजे फायनान्शियली पण इंडिपेंडेंट व्हायचंय स्वतः. त्यामुळे मी या फील्डमध्ये आले आणि मी होणार. क्या बात आहे. म्हणजे आजच्या सेशनचा बघा इतका फरक पडलाय की तुम्हाला तुमचं विजन दिसते आहे. हो ना. हे शिकण्याने शक्य झालंय. आपण शिकलो आहे आज हे की आपलं इंट्रोडक्शन आपल्याला कसं बनवायचं. तर प्रतिभा मॅडमचं खूप खूप धन्यवाद करायचे आपल्याला की त्यांनी खरंच खूप सुंदर आज माहिती दिली. अजून यशश्री बनसोड त्या तिथे आता बोलल्या त्या. आशू कोण आहे? कैमरे शुरू ऑफिस से ही है. हाँ, इंटर्न है. रजनी दुसाम. सगळे फक्त चालू करून बसले आहेत आणि आपापल्या काम. चला, चांगली गोष्ट आहे. काहीच नाही का तुम्ही करत आहे का? हो ना. एक्सप्लेन करायचं तुम्ही. अजून कोणाला बोलायचं आहे? ठीक आहे. सध्या जर कोणी बोलायच्या तयारीत नाहीये तर आपण याचा नक्कीच प्रयत्न करू बोलायचा. हो ना. बोलले खूपच कमी लोक आले ना. हो, आज खूप कमी. आज थकले असले तर सगळे 8 दिवसापासून करत आहे. पण आता बस उद्याचा एक दिवस शिल्लक आहे. आपल्याला उद्या पण खूप सुंदर सेशन आहे आपलं. उद्या पण आपण आपलं ड्रेसिंग कसा ठेवायचा, आपण कसं राहायचं, बोलायचं कसं, या सगळ्या गोष्टी आपल्याला उद्याला शिकायच्या आहे.
पर्सनॅलिटी उद्या आपण त्या डेव्हलपमेंट. गोष्टी शिकू तर आजच्या गोष्टी इम्प्लिमेंट होतील आपल्याला. कारण उद्या शिकायचं आपल्याला कसं बोलायचं आहे, कसं ड्रेसिंग ठेवायचं आहे, बोलताना आपली स्टाईल कशी असली पाहिजे. हो ना, तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीचं ट्रेनिंग आपण प्रोफेशनली घेत आहोत आणि उद्याचा शेवटचा दिवस, उद्याला ते ट्रेनिंग राहील आणि परवा सर्वात महत्वाचा दिवस राहील आपला सेलिब्रेशनचा आणि खूप धमाल करायची आहे, खूप एन्जॉय करायचा आहे. तर त्याही दिवसाची वाट आहे. कोणी पण मिस होऊ देऊ नका. सगळ्यांना आपल्याला ऍक्टिव्हिटी तिथे करायची आहे. हो ना, तिथे संगीतचाही प्रोग्राम राहील, ज्यांना गाणे बोलायचे आणि इथे कोणाला प्राइज मिळणार नाही आहे किंवा इथे कोणाला स्पेशली असं काही नाही. फक्त आपल्या आतली कला आपल्याला बाहेर काढायची आहे. आपण एकटं राहिलं तेव्हा गुणगुणतो ना, आपण एकटं राहिलं तेव्हा काहीतरी बोलतो, गातो. हो ना, तर ते आपल्याला इथे करायचं आहे. कारण इथे बोलू तर आपला कॉन्फिडन्स वाढेल, आपण अजून दुसरीकडे बोलू. हो ना, तर करता करता सगळं आपला त्याच्यामध्ये चेंजेस होतात. संडेला सुद्धा आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे. सेलिब्रेशन मध्ये कोणाला गाणे म्हणायचे असतील, कोणाला कविता बोलायच्या असतील, कोणाला काही लेख बोलायचा असेल, काही शायरी काही सुद्धा, काही पण असो, ते सर्व आपल्याला तिथे यायचं आहे. तिथे आपली ऍक्टिव्हिटी दाखवायची आहे आणि आपणच नाही तर आपले फॅमिली मेंबरला सुद्धा आपण तिथे ऍड करू शकतो. जर तुमच्या मुली असतील त्यांना तुम्ही तिथे पार्टिसिपेट करा, तुमच्या बहिणी असतील तिथे पार्टिसिपेट करा. हो ना, तर हा पण एक ऍक्टिव्हिटीचा भाग आहे. कारण हा आता जो आपल्याला कुठला पॉईंट होता तो 4थ्या नंबरचा पार्ट होता, मी टाइम. तर हा मी टाइम आहे. तर मी टाइम म्हणजे आपल्या स्वतःला ओळखणे. तर हा सुद्धा एक त्याच्यातला भाग आहे. तर आपण आपल्या स्वतःलाही ओळखायचं आहे, आपल्या स्वतःला जे आपल्या आतमध्ये आहे त्याला बाहेर काढणे आहे. तर हे सुद्धा आपण या माध्यमातूनच करणे आहे. हो ना, तर इथे आपल्या पलीकडे दुसरं कोणी ऐकणारं नाही आहे. इथे कोणी इतकं मास्टर नाही आहे की खूप त्याच्यामध्ये त्यांनी मास्टरी केली. तर सगळ्यांना आपापलं छोटे छोटे येतात. मला सुद्धा खूप चांगलं गाता येत नाही, माझाही आवाज बिलकुल चांगला नाही आहे, तरी पण मी गाण्याचा प्रयत्न करते कारण माझं मूड फ्रेश होते. आपण जेव्हा गाणं बोलतो ना तेव्हा आपलं माइंड फ्रेश होते. कधी बोलून बघा, कधी करून बघा. हो ना, तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. तर आपल्याला इथे सुद्धा ती ऍक्टिव्हिटी संडेला करायची आहे आणि उद्याचाही सेशन शेवटचा राहील. तर त्याही सेशनला सगळे जॉईन व्हाल आणि 2 दिवस झाले की मग नंतर आपण आपल्या कामात व्यस्त राहू. पण मी आशा तेच करेल की जे आपण 8 दिवस शिकलो आहे तर त्याचा खरोखर फायदा आपल्याला होत आहे का आणि होणार आहे का भविष्यात, हे सुद्धा कमेंट्स आपल्याला फार गरजेचे आहेत. हो ना, तर हे रिव्ह्यू आपल्याला तिथे देणे आहेत. आपण जे फेसबुकवर देऊ, फेसबुकला शेअर करू किंवा आपला जे फेसबुक पेज आहे त्याच्यामध्ये आपल्याला शेअर करायचे आहे. ते सगळे रिव्ह्यू सुद्धा तुमच्याकडनं सर्वांकडनं पाहिजे आहे की खरोखर आपले जे सेशन झाले आहेत ते खूप चांगले आहेत का. त्याच्यानंतर आपल्याला फायनल करायचं आहे की यामधनं आपल्याला डीपली कोणता कोर्स करायचा आहे. म्हणजे जसा प्रचिती मॅडमचा झाला आहे माइंड मास्टरीवर, तर तो आपल्याला गरजेचा आहे का, तो आपल्याला डीपली शिकायला आपल्याला गरज आहे का. मग त्याचं आपण स्पेशली सेशन्स ठेवू. त्यांचं फक्त एकाच दिवसाचं किंवा 2 दिवसाचं त्यांचं जे असेल पर्सनल ट्रेनिंग ते आपण त्यांचं करू. त्यांचा तो 200 रुपयाला म्हटला होता ना, तो करू आपण लोक. हा, तेच तर खूप चांगला राहील कारण तो कोर्स नाही. कालचा जो होता ना तो 200चा होता आणि प्रचिती मॅडमचा जो होता ना तो 299 249 250 रुपयाचा. ठीक आहे ना, दोन्ही आपण करू शकतो. करू एवढे पैसे तर आपल्या स्वतःवर खर्च करू शकतो ना आपण. आणि सगळं फायदेशीर आहे. जर तुम्हाला खरोखर वाटत असेल ना आपण याच्यामधून काहीतरी शिकत आहे तर वेळ द्या. आपण जोपर्यंत ठरवणार नाही ना तोपर्यंत कुठल्याच गोष्टी नाही करायच्या. आपल्याला आपलं ध्येय पूर्ण करायचं आहे हे ठरवणे फार गरजेचं आहे. नंतरचा भाग आहे वेळ तुम्हाला नंतर मिळतो नाही. आपण पहिलेच विचार काय करतो की यार माझं वेळच नाही, मी नाही करू शकणार म्हणून होतं. पण आपलं पहिले आपल्याला ध्येय ठरवायचं आहे आणि मग वेळ बघायचा. जेव्हा ध्येय ठरते ना तेव्हा वेळ बरोबर निघतो. हो ना, तर आपण नक्कीच करू. ते सेशन्स काय असतील तर ग्रुपमध्ये आपल्याला कमेंट सुद्धा पाहिजे आहेत 10 दिवसाच्या सेशनचे की कसा झालाय, काय झालाय, हे रिव्ह्यूज आपल्याला फार गरजेचे राहतील. समोरच्या ज्या लेडीज राहतील, आपल्याला एकच प्रयास आपण याद्वारे करत आहोत की आपण नवीन महिलांना आपल्याला याच्यात जुळवायचं आहे. हो ना, तर केव्हा जुळवू आपण की जेव्हा आपल्याला स्वतःला कॉन्फिडंट आहोत आपण, आपल्याला स्वतःला वाटतंय की आपण खरोखर खूप छान वेळेवर आपण चालतोय, आपल्याला खूप सुंदर आपण एक मार्ग निवडला आहे आणि याच्यातून आपलं खरोखर खूप छान भविष्य बनत आहे किंवा ज्यांची बनले आहेत. तर आपल्याला अशा अजून महिलांना आपल्याला खरोखर असं दाखवायचं आहे की हे क्षेत्र आपल्याला किती इम्पॉर्टंट आहे, आपण याच्यामध्ये करतो आहे. तर अशा वेगवेगळ्या तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना सुद्धा तुम्ही मोटिवेट करा. पण तुम्हाला पाहून ते मोटिवेट होतील हे फार गरजेचं आहे.
तर पहिले तुम्हाला सक्षम होणे आहे, तुम्हाला त्यांना प्रूफ करणे आहे की मी काय होती आणि आज मी काय झाली. कारण मी स्वतःला जेव्हा मी बघते ना, कारण मी खरोखर आजही मी जेव्हा पास्ट मध्ये जाते ना, त्यावेळेस मला अनुभवतो. आजच माझे खूप पहिले माझे खूप जुने रिलेटिव्ह आज इथे आले होते आणि त्यांनी जेव्हा माझा हा इथला प्रोफाईल बघितला आज ते पाहून म्हणजे इतके सुंदर कमेंट्स करून गेले की खूप छान वाटतं आपल्याला ते सगळं ऐकायला. कारण आपण अगोदर काय असतो आणि नंतर आपण काय अचीव्ह करतो, तर आपलं पास्ट म्हणतात ना विसरायला नाही पाहिजे. तर जेव्हा प्रगती करतो ना तेव्हा त्या पास्टची सुद्धा आपल्याला गर्व असतो. त्यावेळेस आपण ती शर्मंदगी असते आपल्याजवळ की आपण आज छोटं आहोत असं असते. पण जेव्हा आपण काही अचीव्ह करतो ना त्यावेळी आपल्याला तो पास्ट आठवणं खूप गरजेचं असतं. तेव्हाच आपला कॉन्फिडन्स वाढतो. तर आपल्याला बघून आपल्या मैत्रिणी प्रेरित झाल्या पाहिजे. हे आपल्याला करणे आहे आणि आपल्याला पहिले स्वतःला तयार करणे आहे. आणि कुठलीच गोष्ट म्हणजे आपण जर ठरवलं तर कुठलीच गोष्ट इम्पॉसिबल नाही आहे. सोनाली मॅमच्या सेशनची डेट फिक्स आहे ना 31? हा, आणि त्यांचा जो आहे 31 तारखेचा तो तर आपण फायनलच करू. मला तर असं म्हणायचं आहे तर तो फायनल करून घ्या. मला इतका विश्वास होता आपल्या ग्रुप बद्दल की मी त्यांना ऑलरेडी 10 मेंबर्स माझ्याकडनं मी सांगितले आहेत. काही खूप छान केलं मॅम. की मला माहिती आहे की ते कंपल्सरी येतील, तर मी त्यांना न चुकता काल मी 10 मेंबरची नावं त्यांना नाही दिली, 10 मेंबर हे नक्की सांगितलं. तर माझी अजून अशी काल झालेलं का मॅडम? हो, काल झालेलं. काल मी नव्हते म्हणजे काय कशाचं होतं? काल अकाउंट्स होतं. आपण अकाउंट्स काय मॅनेज केलं पाहिजे. तर तो व्हिडिओ आता बघा आज 8वा दिवस, मी 10 वेळेस लास्ट दिवशी शनिवारी सगळे व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनलला जातील आणि तुम्हाला त्याची लिंक शेअर केल्या जाईल. मी एक याच्यासाठी नाही केलं की रोज कोणी पाहणार, तर एक वेळा मी पूर्ण लिंक देईल. म्हणजे हळूहळू त्या एक व्हिडिओज पहा. एकाच दिवशी पाहणं होणार नाही. वेळ काढून आज जसे 2 तास आपण देतो तसेच ते 2 तास तुम्हाला देणे आहे. तो व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यामध्ये आपण काय शिकलो, हो ना. आणि याच्यामध्ये जर आपल्याला पर्सनली परत काही डीपली सेशन्स ठेवायचे, आता हे सेशन्स फक्त आपल्याला माहिती करण्याकरता आपण ठेवलेले आहेत की असे पण विभाग असतात. हे सुद्धा गोष्टी असतात की जे आपल्याला शिकणे आहे. एवढ्यासाठी आपण आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला डीपली शिकायचं आहे. जसं काल अकाउंटचा होता, त्यांनी बरीच माहिती आपल्याला दिली, त्यातून आपण बरंच काही शिकतो. पण अजून त्याच्यामध्ये डीपली आपल्याला जायचं आहे. तर त्यांचं 31 तारखेला छान सेशन 31 ना 31 जुलै 31 हा 30 जुलैला त्यांचं सेशन आहे. तो फक्त 199 म्हणजे 200 रुपयामध्ये तो सेशन आपल्याला अटेंड करता येईल. त्याच्यामध्ये 4 मेंटोर्स राहतील, हो ना. तर ते सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवतील की एक व्यावसायिक वुमन, एक बिझनेस वुमन कशी असली पाहिजे, मेंटली, फिजिकली, प्रोफेशनली, हो ना. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला परत त्याच्यामध्ये रिपीट होतील. जो मिताली मॅडमचा झाला, जो प्रचिती मॅडमचा झाला, उद्याला पण जो श्रुती मॅडमचा होईल आणि काल जो सोनाली मॅडमचा झाला, हे 4ही सेशन परत रिपीट होतील आणि काहीतरी डीपली होतील कारण तो पेड आहे, हो ना. तर आपण ते नक्की अटेंड करू. तर मला तुम्ही फक्त आपल्या ग्रुपमध्ये एक लिस्ट द्या, सगळेजण आपण आपली नावं देऊ. तरी पण इथे मला इथे 19 आज मेंबर आहेत. तर मी अपेक्षा करते की 19 मेंबरची लिस्ट तर मी त्यांना दिली तर मला जास्त आनंद होईल. स्नेहल मॅडमशी काही कॉन्टॅक्ट झाला का? स्नेहल मॅडम मला आता ऍक्टिव्ह दिसल्या, इथे होत्या मला, आता परत नाही दिसणार. होत्या का? हो, आता होत्या त्या. तर कोण कोण तयार आहे उद्याच्या सेशनसाठी, 31 तारखेच्या सेशनसाठी? मी तर आहे. मी तर आहे, प्रश्नच नाही. एक काम करू, मी नावाची लिस्ट बनवते, आज त्यांना मी शेअर करते, हो ना. आणि बाकी जे कोणाला विचार करायचा असेल की मी 1 दिवसात सांगते, 2 दिवसात सांगते, नवऱ्याला विचारून सांगतो, सासूला विचारून सांगतो, त्यांनी उद्या द्या त्यांचे नाव. तर आज आपण का तुमचा नवरा आणि पोरगा त्रास नाही देत म्हणून का? कोणाचं? तुमचा. काय माहित आहे हो. बायकांना किती किती मोठे प्रॉब्लेम आहे ते सांगत आहे ना. पण मी एक गोष्ट नक्की शिकली, मी तेच तर सांगते तुम्हाला की मी जेव्हा ह्या गोष्टींच्या बाहेर पडली की मला माझं ध्येय जोपर्यंत मी समोर ठेवलं नाही ना, मी
मला खास उद्देश काय आहे, मी जे अचीव केलं ना ते मला त्यांच्यापर्यंत पोहोचणे आहे. का तर माझी मेंटॅलिटी एक वेळ अशी होती की तीच होती सेम, की अरे बाबा मुलगा आहे, त्याला मी एकटं कसं सोडू, माझ्याजवळ कोण आहे, परिवार नाही आहे, पुन्हा नव्या वेळेवर येईल, मग त्यांना पण सगळं करणे आहे, त्यांच्या जिम्मेदारी, ह्या सगळ्या गोष्टी मी ह्यातून पूर्ण फेस केलेल्या आहेत. आणि खरंच सांगते, मला लग्नानंतर मी जवळपास 6 ते 7 वर्षानंतर मी या इंडस्ट्रीमध्ये आले. हो ना. आणि तोपर्यंत फक्त मी काय करू, काय करू, काय करू, बस इतकाच विषय होता आणि रडण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता. हो ना. पण इथे आल्यानंतर मी एकदम थोडी ना मला सक्सेस मिळाला. इथे आल्यानंतरही भीती, जी आता आपल्याला मॅडमने सांगितलं की जी भीती आपल्या मनात असते. मला स्टेज डेअरिंग सुद्धा नव्हतं. मला कोणासमोर बोलण्याचं डेअरिंग सुद्धा नव्हतं. मी नाही बोलू शकत होते. हो ना. तर ह्या सगळ्या गोष्टी मला करता करता अनुभवाने शिकली आणि म्हणून मला इतका विश्वास आहे की ही गोष्ट शक्य होते. म्हणजे ही मुळात आपल्या याच्यात असते असं नसते. खूप म्हणतात की अरे ती मुळातच तशी आहे, ती मुळातच ऍक्टिव्ह आहे, तिची तर गोष्टच वेगळी आहे. पण ती तर असतेच, जी मुळात असते ती तर असतेच. पण ह्या गोष्टी प्रत्येक जण जर आपण करतो म्हटलं ना तर शक्य आहे, हे मला प्रूव्ह करायचं आहे. कारण हे मी स्वतः अचीव्ह केलेलं आहे. तर आज हा आणि प्रॉब्लेम्स असतात, मलाही माहितीये, मला खूप प्रॉब्लेम्स असतात. मला माहितीये मला मुलाचा अभ्यास घेणेच आहे. मला माहितीये की मला वेळेवर घरी जाणेच आहे. मला माझे घरचे कामं करणेच आहे. हो ना. पण हे नक्की आहे की मला वेळ काढायचा आहे माझ्या स्वतःसाठी. मग कुठला टाइम काढतोय आपण, की जो आपल्याला मॅनेज होत आहे. दुपारचा टायमिंग सगळ्या लेडीजला खाली असतो आणि म्हणून आपण AWPDचं तेच आपण माध्यम ठरवलं आहे की आपल्याला कुठले सेशन्स घ्यायचे आहेत, तर दुपारीच घ्यायचे आहे. हो ना. कारण दुपारचा वेळ हा आपल्यासाठीच असतो. सकाळचा वेळ घरकामासाठी असतो, संध्याकाळचा वेळ घरकामासाठी असतो, सकाळ काही मुलांच्या याच्यासाठी असतो. पण दुपारची 1, 2, 3 तासाची जी वेळ असते, ती आपण आपल्या स्वतःसाठी असते. तर त्याच्यामध्ये तुम्ही झोपा काढा, तुम्ही शिका, तुम्ही फिरायला जा, की तुम्ही काशी करा, काही करा. बरोबर आहे. पण आपल्याला करणे आहे. तर ह्या वेळेमध्ये आपल्याला करायचं आहे. तर मला वाटतं की प्रश्नच 2 ते नाही. 5 ही वेळ आहे ती, की जी आपण करू शकतो. हो ना. तर नाही आता नक्की. तर ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे. आणि कारण खूप साऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे मॅम आपण दुर्लक्ष करतो. नंतर त्याचा खूप मोठा तोटा होतो आपल्यालाच. हे आपल्याला कळत नाही की फक्त एवढं कळतं की कुठेतरी बिघडत आहे, काहीतरी चुकत आहे. पण नेमकी आपली चूक आपल्यालाच कळत नाही की आपण कुठे चुकत आहोत. कुठे चुकतोय. बरोबर आहे. पण आता खूप इतके सारे डाउट्स क्लिअर होऊन राहिले आहे ना, आता जेव्हा आपण एवढे सेशन करत आहे, हो ना. माणूस शिकणं कधीच थांबवत नाही. शिकणं नाही थांबत. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकायला मिळते आणि 1-2 सेशन तर माझ्या ना म्हणजे माझ्यासाठी ना इतके बेस्ट होते. आता साधा गोष्ट सांगते, मी कधीच बँकेत जात नाही. कधीच म्हणजे कधीच बँकेत नाही जात. बरोबर. मला काहीच नॉलेज नाहीये बँकेचं. तर काल जेव्हा मी मॅम सोबत म्हणजे मॅमचं जेव्हा सेशन झालं, माझे स्वतःचे इतके डाउट्स क्लिअर झाले आणि माझ्या स्वतःच्या आतापर्यंतच्या मूर्खपणावर मला हसायला आलं, की मी आतापर्यंत का नाही पडले या व्यवहारात. म्हणजे फक्त काम करतो, हे मोठी गोष्ट नाहीये ना. प्रत्येक जण काम करतो. पण आपल्या कामाचा मोबदला आपल्याला किती मिळून राहिलेला आहे आणि आपण त्याची साठवणूक करत आहोत, कशा प्रकारे कुठे गुंतवणूक करत बरोबर. आहोत आणि स्वतःचा एक व्यावसायिक म्हटल्यानंतर हे छोट्या-छोट्या गोष्टीकडे ज्ञान असायला हवं ना. असायलाच का पाहिजे. कुणावर डिपेंड असायला हवं आपण? प्रत्येकाच वेळी दुसऱ्यावर का डिपेंड असायचं? अरे ते व्यक्ती प्रामाणिक आहे म्हणून बरं आहे ना. एखादा जर गैरफायदा घेत असेल तर आपल्याला काय कळेल? बरोबर आहे. कुणावर किती डिपेंड असायचं आपण? खूप साऱ्या गोष्टी असतात तशा, की आपल्याला तर आता जेव्हा कालचं सेशन झालं त्याच्यानंतर ना आता व्हॉट इज नेक्स्ट म्हणजे अरे इथं नाही थांबलो ना, आणखीन समोर खूप काही आहे. तर ते पाहिजे, त्याचं ज्ञान पाहिजे, की व्हॉट इज नेक्स्ट आता समोर काय आहे? म्हणून म्हटलं की आता येणारं सेशन आपण नक्कीच अटेंड करूया. कारण माहितीये का, शिकण्याने म्हणजे कसं होते आणि आपण ही जेव्हा शिकत राहू ना, तर आपला इंटरेस्ट अजून वाढत राहील शिकण्याप्रती, माहितीये? की हो. ती एक लत असते, ती काय म्हणतात त्याला, एक भ्रम असतो ते, कुठल्या गोष्टीचा नाही का आपल्याला वेड लागते, वेड लागते, नशा चढते. नशा चढते. तसंच वेळ आहे हे सुद्धा शिकण्याचं, की एक वेळ असते की जेव्हा आपल्याला फार कंटाळा येतो कुठल्या गोष्टीचं आणि जेव्हा तुम्ही त्या गोष्टी करू ना, तर त्याचा एक वेळ आहे. म्हणजे मोबाईल सुद्धा, आपल्याला मोबाईल समजत नाही, पण जेव्हा आपण मोबाईल वापरतो ना, तर तेव्हा ते इतकं वेडं होऊन जातो त्याच्यामध्ये, की ते मोबाईल एक दिवस जरी आपण हातात नाही घेतलं, की आपल्याला करमत नाही. तसं प्रत्येक कार्याचं वेळ असते. तर म्हणून शिकण्याचं एक वेळ आपल्याला असलंच पाहिजे. वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकल्याच पाहिजे. आणि आम्ही दोघंही शिकतो. सरांचं मी ते सरांकडनं शिकली मी पण, कारण ते पहिल्यापासून शिकत होते आणि कुठले वर्कशॉप असतात ना, कुठले ट्रेनिंग आम्ही दोघं मिळूनच करतो.
हो ना. आणि मागे सुद्धा आम्ही बिझनेस ग्रो कसा करायचा, आम्ही हे सुद्धा ट्रेनिंग आम्ही घेतलेलं आहे, की एक बिझनेस आपण करतो आणि बिझनेसला कसं मेंटेन केला पाहिजे. मग आपण छोटासा बिझनेस होता, त्या बिझनेस आज इतकं मोठं केलेलं आहे, तर हे बिना शिकल्या नाही केलेलं आहे ना. हे आपलं डोकं चालत नाही, कारण आपण तितकं एज्युकेटेडच नाही आहोत सध्याच्या कंडिशनमध्ये. हो ना, आपण फक्त ग्रॅज्युएट आहोत. तर आपलं एवढं माइंड नाही आहे, पण अजूनही शिकण्यासाठी आपल्याजवळ खूप काही आहे. तर इतके सारे ट्रेनर्स आहेत तिथे शिकवण्याकरता. तर आपण त्याचा फायदा, तुम्ही सर्च केलं की तुम्हाला सगळं माहिती पडते, तुम्हाला काय पाहिजे. कोणी सांगायची गरज नाही तुम्हाला. तुम्हाला काय पाहिजे, काय शिकायचं आहे, तुम्ही Googleवर सर्च करा. त्याच्या इन्स्टिट्यूट पासून सगळं तुम्हाला डिटेल्स नंबरपर्यंत तुम्हाला तिथे अवेलेबल राहते. तुमची इच्छाशक्ती जागृत असू द्या फक्त. आपल्याला शिकायचं आहे. तेव्हाच आपण हे पॉसिबल होईल. नंतर ही लत लागली पाहिजे शिकायची. तर आता ह्या सेशन नंतर मला तरी असं वाटते आपण हे जे कारण आपला जो आकडा आहे तो 20 ते 25च्या वर गेलेलाच नाही. आपल्या ग्रुपमध्ये जवळपास 80 ते 90 काहीतरी मेंबर्स आहेत. हो ना. तर आता ते का नाही आले, काय आले, मी पहिले खूप टेन्शन घेत होती, की बाबा एवढे चांगले आपण करतो ते. पण एकेकाची मेंटॅलिटी असते. प्रत्येक जण 80 काय म्हणतात ते रेशो असतो ना 80-20चा, तसा रेशो आहे हा. हो ना. तर 80% नाही शिकत आहे त्याचा विषय सोडून द्यायचा आहे. आपण 20% मध्ये आपल्याला बसवायचं आहे, हे आपल्याला करणे आहे. आपल्याला फक्त 20% मध्येच उतरायचं आहे प्रत्येक वेळी. आता जसं एक छोटंसं उदाहरण मला एक द्यायचीच आहे, की 10 दिवस 8 दिवसामध्ये जे सेशन झाले ना, प्रत्येकाने सुरुवात काय म्हटलंय, की सगळ्यांनी आपापले कॅमेरे सुरू करा. बरोबर. पण मला असं कधी असं झालं नाही, की सगळे कॅमेरे सुरू झाले. कुठला ना कुठला प्रॉब्लेम आलेला आहे. हो ना. तर पहिल्या दिवशी पॉसिबल नाहीये, पण दुसऱ्या दिवशी आपण तो पॉसिबल करू शकलो असतं. एक गोष्ट. हो ना. पण आपण तयारच नाही आपल्याला प्रेझेंट करण्याकरता. हो ना. प्रेझेंट याच्यासाठी, की कारण सपोज इतके सगळे मेंटर्स इथे आले होते आणि मेंटर्सनी आपला चेहरा त्यांच्या लक्षात असणे फार गरजेचं असतं, की अरे बाबा यांना तर मी कुठेतरी बघितलंय. हो ना. तर चेहरे दिसल्याने काय होतात, की ते आपलं नाव सुद्धा ते पाहतात आणि आपल्या नावानुसार त्यांच्या डोक्यात एक कुठेतरी असतं, की हां, ह्या व्यक्ती तिथे आपल्याला भेटलेल्या आहेत. तर असं असतं. तर आपण ही सुद्धा गोष्ट माइंड केली पाहिजे, की आज नाही होता नाही शक्य, पण उद्या त्याचा प्रयत्न असला पाहिजे. परवा त्याचा प्रयत्न असला पाहिजे. हां, अडचणी आहेत तो भाग वेगळा आहे. जसं आता आपण कॉम्प्युटरवर करतो तिथे कॅमेरा नसतो ती भाग वेगळी आहे. हो ना. पण जिथे शक्य आहे तिथलं सांगते मी. इथला विषय नाही, इथला साधा विषय आहे तो. पण मला असं वाटतं, की सगळे जर आपण इंटरॅक्ट झालो, चेहरे सगळ्यांच्या समोर असले, तर अजून छान आपल्याला डिस्कशन करता येईल. कारण हा वेबिनार नाहीये ना. वेबिनार याच्याच करता नाही घेतलाय. वेबिनार म्हणजे काय असतं, की फक्त एकच जण बोलतो. बाकीच्यांचा काहीच आवाज नाही येत, ना चेहरे दिसत, ना काही होत. आपल्याला हे झूम आपल्याला याच्यासाठीच करतोय, की इथे सगळे इंटरॅक्ट झाले पाहिजे. सगळ्यांचे चेहरे आपल्याला दिसले पाहिजे. सगळे एकमेकांशी चर्चेत असले पाहिजे. तर याच्याकरताच आपण हेच तयारी केलेली आहे. म्हणून आता जरी नसले तरी नंतर तुम्ही अशा तयार व्हा, की आपल्याला कुठली ऑनलाईन सेशन प्रोफेशनली करायचे. म्हणजे प्रोफेशनली आपली बैठक असली पाहिजे. प्रोफेशनली आपण तसं तयार असलं पाहिजे. प्रोफेशनली आपण त्या वेळेनुसार आपलं सगळं मॅनेजमेंट आपल्याजवळ असलं पाहिजे. कॅमेरापासून एक नोटबुक, पेन ह्या सगळ्या गोष्टी मध्ये जर आपण केलं तर ते प्रोफेशनलायझिंग मध्ये येतं. तर यावेळेस जसं ज्यांना जे प्रॉब्लेम्स आले असतील, की नक्कीच त्याचा प्रयत्न समोरच्या मीटिंगमध्ये असला पाहिजे. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात, की ज्या आपल्याला पहिल्यांदा अडचणी येतात, पण नंतर आपण शिकल्या पाहिजे. अशा गोष्टी खूप काही असतात शिकण्याकरता. तर त्याने काय होतं, समोर जो आपल्याला वर्कशॉप घेतो ना, तो त्याला असं वाटतं, की मला म्हणजे तो स्वतःला गिल्टी फील करतो, की अरे मला इथे काहीतरी वेगळं म्हणजे अनइझी फील करतात ते व्यक्ती. हो ना. तर बाकी असं दुसरं काहीच नाही, की आपण समोरचं आपल्याला कोणी देत असेल, तर आपल्यालाही त्यांना तितकंच इंटरॅक्ट होणं फार गरजेचं आहे. जसं कोणी सांगत आहे, तर हू, मी काय म्हटलं, हू करणं जरुरी आहे. हो, 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 हो. समजलं नाही तरी हो, हो करावं लागते. म्हणजे त्याच्या लक्षात येते, नाही मी जे सांगताय ते बरोबर होतं. नाही प्रश्नच नाही मॅम, कारण की कसं आहे ना, हे लोक इतक्या म्हणजे इथून आलेले आहे, त्यांनी इतक्या म्हणजे हां. लेवलवर, आणि पुण्यातले लोक खरंच प्रोफेशनल आहे. म्हणजे मी बघितलेलं आहे, मी 2 वर्षाला आलेली आहे. त्यामुळे जर ते लोक आपल्याला लाभत आहे, तर ते खूपच महत्त्वाची गोष्ट. म्हणजे त्यांचा एक शब्द पण इतका सुंदर असतो, त्याला आपण कसं घ्यायचं आणि कसं इम्प्लिमेंट करायचं हे खरंच शिकण्यासारखं असते. आणि कसं कॅमेरे सुरू असले की त्यांनाही असं वाटतं की येस, सगळ्यांना खरंच या क्युरेबल आहे, म्हणजे सगळ्यांनाच एकदम क्युरिओसिटी आहे ऐकण्यासाठी. मग ते खूप गरजेचं आहे.
ऑनलाईन सेशन आजकाल आता भविष्यामध्ये सगळे ऑनलाईनच होणार आहे. आता मी पण माझं जे मत सांगितलं आहे की माझा जो बेस मी आता तयार करते आहे ऑनलाईनवरच करते, कारण समोर ऑनलाईनवरच सगळे जाणार आहे. हो, आपल्याला ऑनलाईनच जगायचं आहे आता. ऑनलाईनची सवय आपल्याला कमी आहे, ऑनलाईन आपल्याला कुठलं प्रोफेशनल ऑनलाईनचं एक ट्रेनिंग घ्यायला लागायचं. आणि मला येत नाही म्हणून चालणार पण नाही ना, तर मग शेवटी तेच होणार आहे, एक ना धड भाऱ्यावर चिंता. मग शेवटी माझ्याकडे खूप काही चांगलं आहे, पण मला कसं प्रेझेंट करायचं हे माहीतच नाही. म्हणून म्हणजे तुम्ही जरी ग्रुपमध्ये शेअर केलं, कुणाला काही प्रॉब्लेम जातं की अरे यार मी खूप छान लिहिते, पण मला हे कुठे प्रेझेंट करू, लोकांना कसं दिसेल माझं, याबद्दल तुम्ही गायडन्स घ्या किंवा विचारा एकामेकींना, शेअर करू ना आपण. तर त्याला एक चांगला ग्रुपमध्ये जसं रोज सगळी कमेंट्स करत आहे की आजचा सेशन खूप छान झाला, खूप छान झाला. ज्यांनी अटेंड केला त्यांचे सगळ्यांचे आहेत, म्हणजे जे नाही केले त्यांच्यापर्यंत ऑब्विसली ते मेसेज पोहोचलेले आहेत, हो ना. पण जैसे अभी हाँ, अभी आपने ग्रुप पे जैसे फ़ोटो शेयर किए, मेरे बहुत दिन की इच्छा है कि उसको अच्छा सा कैप्शन देके अपने खुद के अकाउंट पे शेयर करना है मुझे, बट मुझे थोड़ा समय नहीं मिल रहा था क्योंकि घर जाने के बाद मैं नई मोबाइल को हाथ लगाती, तो बट उसको एक प्रॉपर कैप्शन देके करना है सबके नाम के साथ कि सब टैग हो जाएंगे उसके साथ. राईट बरोबर. सोशल मीडियावर आपल्याला खूप प्रेझेंट व्हायचं आहे आणि त्यांच्यासाठीच आज त्यांनी जे आपल्याला सेशन दिलं आहे ना, हे सोशल मीडियावरच प्रेझेंट होण्याकरता आहे, हो ना. तर हे तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली खरं तर, की आपण आज कुठल्या कुठल्या ह्याच्यात बसून आपण सगळेजण भेटून राहिलो. मग ही अपॉर्च्युनिटीच आहे ना. हो ना, आज कोणी कुठे आहे, कोणी कुठे आहे, म्हणजे असं जरुरी नाही आहे की आपण ऑनलाईन म्हणजे इतकं सुंदर सुविधा झाली आहे. एवढ्या चांगल्या मॅडम आपल्याला मिळाल्या सगळ्या, म्हणजे सगळ्यांचे सेशन इतके सुंदर होते सगळ्या मॅडम. आपण पर्सनली जाऊन म्हटलं तर आपल्याला किती वेळ गेला असता, किती दिवस गेले असते. बरोबर, तेच तर. खूप चांगला फायदा झाला आपल्याला या गोष्टीचा. खूप चांगला फायदा झाला. तर आता आपण खरंच ग्रुपमध्ये कुठले सेशन्स आपण घ्यायचे आहे, कोण त्याला इंटरेस्टेड आहेत आणि इंटरेस्टेड नावं द्या. बाकी जे प्रॉब्लेम्स आहे ना आपण त्याचं सोल्युशन करूया. जर कोणी म्हणत असेल की बाबा मला 3 दिवस कंटिन्यू नाही जमत किंवा आपण फक्त संडेज ठेवू किंवा कुठला एक म्हणत जे प्रॉब्लेम्स आहेत, पण फक्त इंटरेस्ट जे आहे त्यांचीच नावं द्या. मग जे इंटरेस्टेड नाव आहे आपण त्यांची झूम मीटिंग घेऊ आणि मग तिथे फायनल करू की कोणता दिवस असला पाहिजे, कारण आपल्याला दिवस देणे आहे समोरच्यांना, त्यांच्या मनाने आपल्याला नाही, आपल्याला देणे आहे ना. तर आपण डिसाईड करू कुठली वेळ असली पाहिजे, सर्वांना कुठली वेळ मॅच होत आहे, हो ना. आणि वेळ मॅचनुसार आपण सगळा तो टायमिंग आपल्याला सगळ्यांना सुटेबल आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करू आणि मग समोर जाऊ. पण पहिले सध्या सर्वात फर्स्ट स्टेप काय आहे, इंटरेस्ट देणे, इंटरेस्ट दाखवणे. तर तुम्ही इंटरेस्ट द्या की कुठला आता प्रचिती मॅडमचा सेशन जो आहे 250चा तो आपल्याला करायचा आहे का, माइंडसेट मास्टरीवरच आहे. कोणता आहे तो, इमोशनल मास्टरी. ठीक आहे, हा इमोशनल मास्टरीचा तो कोर्स आहे, तो आपण पेड सेशन करूया, कारण ऑब्विसली कोणी पण फ्री मध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला नाही देणार ना, हो ना. आपल्याला कुठे ना कुठे पेड करणे, पण आपल्या महिलांकरता एवढी सुविधा आहे, तर जर त्या तितक्या कमी याच्यामध्ये आपल्याला देत आहे तर मोठी गोष्ट नाही आहे. करूया मॅम ते आपण. करूया आपण, हो ना. तर आणि 10 जण सहज करतील, 10 जण आपले आहेत. 10 जण नक्कीच. त्यांना कसं त्यांनी किती 15 मेंबर्सची आपल्याला लिमिट दिली आहे ना, 15 मेंबर्स त्यांना मिनिमम पाहिजे आहे. हो 15. तर आपली काय जिम्मेदारी असते की 15 पेक्षा जास्त देणे, तेव्हाच आपल्या ग्रुपचं कुठेतरी एक इमेज राहील ना. आणि खरोखर जर तुम्हाला आपल्याला असं वाटत असेल ना की आपण हा AWPD जॉईन करून खरोखर आपल्याला काहीतरी फायदा होणार आहे भविष्यात, तर आपण त्याला समोर जाऊ, मग जे त्याला आपण प्रमोट करू. 31 तर आपण करून घेऊ त्यांच्यासोबतच. 31ला सगळ्यांची 199 फीज आहे ना, तर आपण ती कलेक्ट करू आपण. ती कलेक्ट मी म्हणजे अकाउंट नंबर आपण बघू कोणाकडे आपल्याला ते जमा करायचं, मी त्यांना विचारेल पहिले. जर त्यांचं अकाउंट आपल्याला मिळत असेल तर डायरेक्ट तिथेच आपण जमा करू, किंवा मग आपण आपली AWPD ची पूर्ण अमाऊंट जमा करून तेवढ्या पूर्ण मेंबरची त्यांना पे करू. बघू कसं सिस्टम बनवायचं. आपण लास्ट टाइम केलं त्याप्रमाणे होईल ना, एका अकाउंटवर. लास्ट टाइम आपण जसं केलं होतं तसं. एका अकाउंटवर पूर्ण अमाऊंट जमा करूया, मग नंबरची आपल्या नावांची लिस्ट सोबत अमाऊंट त्यांना सेंड करता येते, त्यांना सेंड करता येईल, हो ना.
तर एक एक असा- एक एक केल्यापेक्षा ते योग्य दिसेल ना, कारण ते आपण योग्य याचं ग्रुप वाईज दिसेल. आपण एंट्री करत आहोत. म्हणजे त्यांना आणि पुढच्या कारण- महिन्यात प्रचिती मॅडमचं आपण ऑर्गनाईज करू, म्हणजे थोडा दिवस मिळतात हा. बायकांना. चालेल ना. हा आता थोडा आणि space- यावेळी आपल्या फ्रेंड सर्कलला पण सांगतात ते, मग प्रचिती मॅमचा जो होता ना, हम्म. म्हणजे ऍज अ फीज घेऊन नाही का, जर कुणाला करायचं असेल तर तो वाला. बरं चालेल ना. तर नक्कीच तो असं आपण ऑर्गनाईज करू. ऍज अ फॅमिली मेंबर्स म्हणा किंवा फ्रेंड सर्कलचे, ज्यांना म्हणजे गरज आहे, आपल्याला वाटते की आपल्या जवळची व्यक्ती आहे आणि तिला याची गरज आहे,